ॐ अज्ञानन्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण। श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग दंडवत, श्री गौरंदिताई यांना साष्टांग दंडवत, श्री श्रील प्रभुपाद यांच्या चरणावर साष्टांग दंडवत, श्री जयपताका स्वामी गुरु महाराज यांच्या चरणावर साष्टांग दंडवत, श्री नामनिष्ठ प्रभूजी यांना साष्टांग दंडवत आणि या इस्कॉनच्या पूर्ण टीमला सादर प्रणाम करून आपण आपल्या अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. आपण 8व्या अध्यायावरती आहोत, जिथे आपण बघतो आहोत की ज्या 8 प्रश्न अर्जुनाला पडले होते आणि त्या 8ही प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी दिलेली आहेत. काय आहे ब्रह्म, काय आहे प्रकृती म्हणजेच आधिभूत काय आहे, त्यानंतर अधियज्ञ अधिदैव, या सगळ्या संज्ञांना आपण पहिल्या या 3-4 अध्यायांमध्ये अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांना भगवंतांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि त्यानंतर मग आपण जे बघितलं की प्रयाणकाली, की ज्यावेळी मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करणं ही काही सोपी गोष्ट नाही हो. कारण मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करण्यासाठी तितका त्या वेळेला ते निश्चित आपल्या, मग ती वेळ आपल्याला सांगून नाहीये, परंतु भगवंत त्याची काळजी निश्चितच घेतात ते जेव्हा ती भक्ती सुरुवातीपासून, आणि म्हणूनच भगवंतांचं नामस्मरण हे आयुष्यभर करत राहिलं तर मृत्यू समयी भगवंतांचे नाम मुखावरती येईल, ही काळजी भगवंत नक्की घेतात. हे आपण काही आधीच्या श्लोकांमध्ये बघितलं. आणि भरत महाराजांचं जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, मला वाटतं त्याच याच्यामध्ये आपण बघितलं की हरणाचं रूप, हरणाचा जन्म ज्यांना मिळतो आणि मग त्या हरणाच्या जन्मामध्ये सुद्धा जे भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत गेलेले असतात ते भरत महाराज मग त्या हरणाच्या जन्मामध्ये सुद्धा मग सात्विक सगळं त्यांचं म्हणजे चारा खाऊन, त्याच्यानंतर जे काही हिरवं गवत खाऊन आणि सतत नामस्मरण ऐकून, तर त्याही जन्मामध्ये त्यांनी त्या भावभक्तीच्या टप्प्यापर्यंत गेल्यामुळे हरणाच्या जन्मातही ते तीच त्यांना पुन्हा तो जन्म आणि मग ते पुण्य पूर्ण होऊन दुसरा जन्म मात्र त्यांना जडभारत म्हणून मिळतो. पण त्यानंतर मग त्या जडभारताचं जे दाखवलं की जडभारतला काय म्हणतात ना, ते मॅडमॅन म्हणजे त्याला त्याला असा मनुष्य म्हटलंय कारण तो बोलत नसतो, काही जास्त काही वागत नसतो, तर त्याला त्या मनुष्याला त्याला वेडा माणूस ठरवलं जातं. परंतु तोच कशा प्रकारे सगळं ज्ञान देतो जेव्हा तो राजाच्या पालखीला जेव्हा नीटपणे धरत नाही, तेव्हा तो राजा वैतागून जेव्हा बाहेर पडतो आणि जेव्हा त्याला काही प्रश्न विचारतो, तेव्हा मग जडभारताने ते सगळं उत्तरं दिलेली आहेत आणि त्या राजालाही सगळं ज्ञान दिलेलं आहे. आणि मग भगवत भक्तीविषयी आणि भगवंतांविषयी आणि मग ते रिअलायझेशन आणि त्या आत्मसाक्षात्काराच्या सगळ्या ज्ञानाला ऐकून निश्चितच त्या राजाला कुठेतरी पश्चाताप होतो की आपण अशा व्यक्तीशी अशा प्रमाणे वागलेलो आहोत, आणि मग त्याला योग्य असं स्थान दिलं जातं. तर अशा प्रकारे त्या त्या जन्मामध्ये का होईना परंतु त्यांना तो हरणाचा जन्म घ्यायला लागतो, कारण मृत्यू समयी त्यांच्या मनामध्ये फक्त त्या हरणाचेच विचार असतात, कारण हरिणमय घेऊन गेलेलं असतं त्यांचं आयुष्य. तर आपण पुढच्या श्लोकावरती जाऊया. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या
तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. हरे कृष्ण. प्लीज कोणाला वाचायचं आहे का? मीनल माताजी, पुष्पलता माताजी. वाचू का? वाचू. हो, वाचू शकता, वाचू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मृत्यूसमयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठायी एकाग्र करणे आवश्यक आहे. जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रामध्ये स्थिर करण्यास सांगण्यात आले आहे. या ठिकाणी षटचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आला आहे. षटचक्र योगामध्ये 6 चक्रांवरती ध्यान केंद्रित केले जाते. विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करीत नाही, परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते. 14व्या श्लोकात त्याचे वर्णन करण्यात आले आहे. या श्लोकामधील योग बलेन या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे. कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षटचक्रयोग असो अथवा भक्ती योग असो, मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणालाही अचानकच मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे, विशेष करून भक्ती योगाचे आचरण हे केलेच पाहिजे. मृत्यू समयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हरे हरे कृष्ण. कृष्ण. येस, तेच या श्लोकामध्ये पुन्हा सांगितलं गेलेलं आहे. पण परंतु इथे आपल्याला सांगितलं की योगाभ्यास, मग ज्या योगाला, योग म्हणजे भगवंतांशी जोडलं, आणि म्हणून मग षटचक्राचा अभ्यास करणारे जे शुद्ध योगी, म्हणजे ज्यांना योगी, की अशा प्रकारे जे 6 चक्र जी आहेत आपल्या शरीरात, मुख्य ज्या जागा आहेत त्या सगळ्या चक्रांना मग जागृत करून, आणि अशा प्रकारे जो अभ्यास केला जातो की षटचक्र, बऱ्याचदा आपण मेडिटेशनचे सुद्धा करतो की या चक्र मेडिटेशन असं म्हटलं जातं, की या प्रत्येक चक्रावरती मेडिटेट करून मग ते खूप म्हणजे त्याला ध्यान लावलं जातं आणि त्याला अत्यंत तपाची आणि साधनेची आवश्यकता असते. परंतु जो विशुद्ध भक्त असतो की तो निश्चितच, मग जो योगी, मग योगा जसं आपण अष्टांग योगामध्ये बघितलं की या 8 अंगाचा अभ्यास करणं द्वापार युगामध्ये सुद्धा अर्जुनाला शक्य नाही. म्हणूनच मग भक्तीचा मार्ग जो सांगितलेला आहे, आणि म्हणूनच भक्ती योग, की विशुद्ध भक्त जो आहे त्याला योगाभ्यासाची गरज लागेच नाही, तर तो त्या भगवत भक्तीनेच, म्हणजे भक्ती मार्गातून कृष्ण भावनेमध्ये असल्यामुळे तो त्याला अंतकाळी भगवंतांचं स्मरण होऊ शकतं. कारण आयुष्यभर त्याने, मग ही भक्ती अतिशय अवीट आहे हो. मग या भक्तीचा योग जो आपण 7व्या अध्यायापासून आता जाणायला सुरुवात केलेला आहे, की ही भक्ती म्हणजे दृढता, भगवंतांविषयीची दृढता. आणि म्हणूनच तो विश्वास इतका गाढा की भगवंत आहेत आणि माझं रक्षण करणार आहेत, आणि म्हणूनच पूर्णपणे भगवंतांना शरण जाणं, की भगवंत हेच परमधाम, परमतत्व, परम कारण, कारणांचे कारण, उच्च असे नियंत्रक, जे परब्रह्म भगवान आणि परमात्मा आहे. आणि म्हणूनच अशा वेळेला भगवंतांचं हे नामस्मरण करून या भक्तीमध्ये स्वतःला युक्त ठेवल्यामुळे आयुष्यभर जो भक्ती करतो त्याला भगवंतांचं नाव घ्यायला मृत्यू समयी तरी वेगळं असं काही करावं लागत नाही, कारण भगवंत याची काळजी निश्चित घेतात. कारण मृत्यू हा सांगून येत नाही. मृत्यूच्या समयी मनुष्याचं मन, मनुष्य येतो, मनुष्याचं मन हे किती विचलित आहे आपल्याला माहिती. मृत्यू समयी निश्चितच ज्या काही हाल अपेष्टातून, ज्या काही व्याधींमधून किंवा कुठल्याही प्रकारच्या कधी कधी अचानक मृत्यू येणं, म्हणजे कुठल्याही अशा प्रकारे आपण हा न सांगता येणारी ही वेळ आहे, त्या समयी भगवंतांचं स्मरण करणं हे सुद्धा थोडीच आपल्याला शक्य होणार नाही. पण ही काळजी भगवंतांकडून घेतली जाते. आणि म्हणूनच मग आयुष्यभर त्यांनी योगाचा अभ्यास करणे, मग तो भक्ती योग असू दे किंवा मग तो चक्रयोग, किंवा या चक्राचा अभ्यास करणारा योग असू दे, षटचक्र योग असू दे, पण निश्चितच त्यांनी त्याची साधना करणं,
त्यांनी त्याचं तप करणं, कारण ही गोष्ट साधीसुधी नाही हो, की असं म्हटलंय आणि आता आपण नामस्मरण करतोय. म्हणूनच मी जे म्हटलं ना, की अगदी 60-70 वर्ष झाली, आता आपल्याला निवांत वेळ आहे, सगळं करून झालेलं आहे. म्हणजे मटेरियलिस्टिक जगातून आपल्याला आता सगळं समाधान झालेलं आहे, पण तरी पण ते समाधान असं नसतंच. कुठेतरी ती हाव अपेक्षा असतेच, म्हणजे काही ना काहीतरी त्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असा असतोच. पण कुठेतरी असं वाटतं, चला आपल्याला या जबाबदाऱ्या झाल्यात, तर आता आपण गीतेचा अभ्यास करू, आता आपण ज्ञानेश्वर वाचू, आपण आता असं करू. तसं नाही, की त्या त्या गोष्टीला सुद्धा एका ठराविक वयाची, आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही आयुष्यभर ती साधना कराल, कारण ज्या समयी तुम्ही हे करण्याचं ठरवता, तेव्हा तुमची गात्र, तुमचे अवयव हे इतक्या पूर्ण अगदी सद्यस्थितीमध्ये असतात का हो? म्हणजे अगदी, कारण कुठेतरी ते जीर्ण झालेले असतात. मग डोळे झालं, जिव्हा झाली, की मग जसं त्या मुकुंदमाला स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे कुलशेखर राजाने, की मग ते अक्षरशः अडकतं घशामध्ये, आणि मग त्या सगळ्या कफ वात पित्त असलेल्या या प्रकृतीमध्ये आपण निश्चितच तेवढी आपल्यामध्ये ताकद राहत नाही, की आपण ती भगवंतांचं नामस्मरण करू शकू. आणि म्हणूनच मला स्तोत्रामध्ये कुलशेखर राजा म्हणतात, की म्हणून मला जेव्हा मी धडधाकटे, तेव्हाच मला तुझ्या चरणी येऊ दे, आणि मला निश्चितच तुझ्या चरण कमळांचं स्मरण होऊ दे, की जेणेकरून मी मृत्यू समयी सुद्धा तुझ्या चरण कमळांचं स्मरण करू शकेन. म्हणून मला लवकर मृत्यू येऊ दे, असं त्या कुलशेखर राजांनी सांगितलं, की मला त्यावेळेला कदाचित माझ्याकडनं ते होऊ शकणार नाही. म्हणून मग ती काळजी भगवंत घेतात हे जाणणं, कारण आयुष्यभर ते केल्यानंतर निश्चितच ती काळजी भगवंतांकडून गेली जाते, आणि म्हणून भगवंत हे स्मरण निश्चितच घडवून आणू शकतात. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वीतरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवश्ये. हरे कृष्णा. कोणाला वाचायचंय? पुष्पलता माताजी, योजना माताजी, मनीषा माताजी. जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात. ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे. या योगाभ्यासामध्ये मनुष्याला दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावा लागतो. षटचक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याचे गृहीत धरूनच भगवंत पुढील श्लोकामध्ये या योगाचे वर्णन करतात. भगवंत सांगतात की ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात. विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजेच ब्रह्मा असते. या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे, ज्यामध्ये संन्यासाश्रमी ऋषी प्रवेश करतात, वर्णन करीत आहेत. वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरु बरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकवले जाते. या प्रकारे त्याला ब्रह्माच्या दोन रूपांची अनुभूती होते. विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते. परंतु सद्यस्थितीत असे ब्रह्मचारी जीवन मुळीच शक्य नाही. जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे. सर्व जगभर ज्ञानाचा विविध क्षेत्रात करता अनेक संस्था आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरता एकही मान्यता प्राप्त संस्था नाही. ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे की कलियुगासाठी भगवत साक्षात्काराचा शास्त्रसंमत मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कीर्तन होय. आणि या कीर्तना व्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आणि म्हणून इथे सांगताना भगवंतांनी जेव्हा षटचक्रांचं उदाहरण दिलेलं आहे आणि उल्लेख केलेला आहे, त्याविषयी अर्जुनाला भगवंत सांगताना सांगतायत की ब्रह्मचर्य पालन,
मग हे ब्रह्मचर्य पालन आपण जेव्हा म्हणतो की मुंज झाली मुलाची की त्याला गुरुकुलामध्ये पाठवतात, आणि मग म्हणूनच या ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत असताना आध्यात्मिक गुरु बरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकविले जाते. कारण मग त्याप्रमाणे ओंकाराचं, मग ओंकाराचं उच्चार आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन, की जे आयुष्यभर, मग जे ब्रह्मचारी व्रत आपण जे म्हणतो, की मग जे आयुष्यभर, की जे संसार म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सांसारिक जबाबदाऱ्यांमध्ये न पडण्याचं ठरवतात आणि पूर्णपणे ब्रह्मचारी व्रताचं ज्यांना पालन करायचं असतं, अशा प्रकारे या ब्रह्माची, म्हणूनच ब्रह्म म्हणजे ब्राह्मण आणि ब्रह्मचर्य पालन हे ब्रह्म, म्हणून ब्रह्म या शब्दाला की भगवंतांपासून निघालेलं जे चैतन्य, भगवंतांपासून निघालेला जो प्रकाश, निर्विशेष असं ब्रह्म. आणि म्हणून त्याला कसं म्हटलेलं आहे की निराकारवादी, निर्विशेषवादी हे त्या ब्रह्मावरती, जसं आपण म्हटलं की हे अद्वैतवादी जे आहेत ते त्याप्रमाणे त्या निराकारवादी आणि त्या शक्तीला एक प्रकारची, मग बरेच जण आपण जेव्हा दुसऱ्या अध्यायापासून या गोष्टीचा उल्लेख बघतो की जे भगवंतांपासून आलेल्या त्या प्रकाशाला, त्या शक्तीला भगवंत मानतात आणि ही एक नैसर्गिक शक्ती आहे आणि ही शक्ती सगळं चालवते. तर अशा प्रकारे भगवंत त्यालाही नाम म्हणत नाही. त्यानंतर परमात्मा रूपाला, वैकुंठ रूपाला जे मानता आहेत, तसंही पुढे जाऊन पुढच्या आध्यात्मिक टप्प्यावरती भगवंतांना त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपात जाणायला लागतात. आणि त्याच्या पुढे जाऊन मग जो भक्त असतो तो भगवंतांच्या भगवान रूपाशी कनेक्ट होत असतो, भगवान रूपाशी जोडला जात असतो. परंतु हे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं हे भगवंतांनी सांगितलेलं आहे की इथे कुठल्याही प्रकारची अशी, अगदी म्हणतो ना आपण की प्रशिक्षण देण्याकरता असं मान्यता प्राप्त अशा संस्था नाही. मग गुरुकुल आहेत किंवा बऱ्याच वेळेला अशा संस्था, मग अशा संस्था चालवल्या जातात, जे इस्कॉन मधनं आता ज्या गुरुकुल चालवले जातात त्याविषयीच्या त्या तिथे ज्ञान दिलं जातं. परंतु अशा कुठल्या मान्यता प्राप्त संस्थांचं निश्चितच कुठेतरी संक्षिप्त, आय मीन कमी असतील अशा संस्था. आणि म्हणून मग या ब्रह्मचर्याचं पालन करण्याविना, त्या करण्याशिवाय सुद्धा आध्यात्मिक मार्गावरती प्रगती होऊ शकते. आणि ते केल्या विना प्रगती होऊ शकते हे कठीण आहे कधी, की जेव्हा त्यांना ब्रह्मचारी व्रताचंच पालन करायचं असतं. पण एक सांसारिक, जसं आपण बघितलं की मग शूद्र असो, वैश्य असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, किंवा मग तो ब्राह्मण वर्णामध्ये, आश्रमामध्ये असो, ब्रह्मचारी आश्रमामध्ये असो, तो गृहस्थ आश्रमामध्ये असो, व्यक्ती वानप्रस्थ आश्रमामध्ये असो किंवा संन्यास आश्रमामध्ये असतो, तो भगवंतांची प्राप्ती करू शकतो. आणि हे कधी कळलं की आधी जोपर्यंत हे ज्ञान घेतलं जायचं की फक्त ब्रह्मचारी आणि फक्त ब्राह्मण, आणि मग तीच व्यक्ती फक्त आध्यात्मिक मार्गावरती उच्च स्थानी जाऊ शकते. परंतु हे प्रत्येकालाच पाळणं खूप कठीण असतं. आणि म्हणून भगवान चैतन्य महाप्रभू जेव्हा 500 वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वी लोकावरती त्यांनी हा महामंत्र आणलेला आहे, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की हरेर नम, हरेर नम, हरेर नम केवलम, कलौ नास्ति एव नास्ति एव गतीर अन्य. इतर कोणताही मार्ग नाही. कुठला मार्ग आहे मग? की नामस्मरणाचा मार्ग. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खरे ही शक्ती आहे हो भगवंतांची, आणि ही आध्यात्मिक आंतरिक शक्ती आहे कृष्णाची, जी राधाराणी. आणि त्या राधाराणीला आपण अडवतो आहे की आम्हाला तू कृष्णाच्या भक्तीत ठेव. कृष्ण म्हणजे सगळ्यांना आकर्षित करणारे आणि राम म्हणजे आनंद. आणि अशा या आनंदाला आपण आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी भगवंतांना प्रार्थना करतो आहोत. आणि भगवंतांची प्रार्थना करतो आहोत की आम्हाला तुमच्या भक्तीत जो आनंद मिळवायचा आणि तुमच्या भक्तीत आम्हाला ठेव. आणि म्हणूनच हे कीर्तन, संकीर्तनाचा जो मार्ग चैतन्य महाप्रभूंनी कलियुगामध्ये आणलेला आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये, कलियुगाचा जो यज्ञ आपण जसं म्हणतो, सत्ययुगाचा यज्ञ हा ध्यान होत, त्रेतायुगाचा यज्ञ हा आहुती देणं, यज्ञ याग याचा हा यज्ञ होता की ते केल्याने भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. द्वापार युगामध्ये काय, तर पूजा अर्चना, देवळांमध्ये जाऊन, मंदिरांमध्ये जाऊन मग जेव्हा पूजा केली जाते, अर्चना केली जाते, तशा प्रकारे तो यज्ञ द्वापार युगातला. पण हाच कलियुगातला यज्ञ काय आहे? नामस्मरण. आणि म्हणून आपण म्हणतो की अनेक ऋषी सुद्धा, की जेव्हा मैत्रेय ऋषी सांगता आहेत नैमिषारण्यामधल्या 88,000 ऋषींना, तेव्हा हा प्रश्न विचारता आहेत. आणि अशा प्रकारे सांगितलं जात आहे ऋषींकडून की अनेक ऋषी सुद्धा या कलियुगामध्ये कपट, ढोंग, छल, मारामाऱ्या आणि काय म्हणतात ना त्याला, फसवणं, अशा फसवणुकीच्या अशा या जगामध्ये अतिशय वाईट आहे हे सगळं. म्हणजे या कलियुगाचा, कली हा शिरलेला आहे या युगामध्ये.
परंतु एकच ही चांगली गोष्ट आहे की नामस्मरणाचा यज्ञ आपण करू शकतो. मनुष्य जन्म हा अतिशय दुर्मिळ आहे आणि या मनुष्य जन्मात आपल्या बुद्धिमत्तेने आपण निश्चितच या नामस्मरणाला पूर्णपणे आत्मसात करून आपण या नामस्मरणाचा घोष आयुष्यभर करू शकतो आणि भगवंतांच्या नामाच्या स्मरणामध्ये राहू शकतो. मग हे अजून कसं शक्य आहे, तर त्याचं अजून खोल विश्लेषण करताना भगवंत सांगतायत, सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्यान ध्याया मत सॉरी मूर् मुध्यार्ध्यायात मनः प्राण मा स्थितो योग धारणा क्षमस्व. तर वाचू शकता कोणी? वाचो माताजी. नक्कीच. हरे कृष्ण विमल माताजी. हरे कृष्ण. सर्व इंद्रियांच्या क्रियापासून निवृत्त होणे म्हणजेच योगवस्था किंवा योगधारणा होय. इंद्रियाची सर्व द्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित घेतल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रिय भोगाची द्वारे बंद करावी लागतात. हा अभ्यास म्हणजे प्रत्याहार अर्थात इंद्रिय विषयापासून इंद्रियांना परावृत्त करणे होय. नेत्र, कर्ण, नासिका, जिव्हा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देता कामा नये. या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणांचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण होते. 6व्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विश्लेषण करण्यात आले आहे. तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही. सहज आणि सर्वोत्तम पद्धत म्हणजे कृष्ण भावना आहे. जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णावर एकाग्र केले तर त्याला समाधिस्थ होणे अत्यंत सुलभ होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 9 द्वार, आपण जी 9 द्वार बघितली, मग 9 द्वार कुठली आहेत? तर 2 डोळे, 2 कान, 2 नासिका, जिव्हा, आपलं उदर आणि सॉरी आपलं गुदद्वार आणि जननेंद्रिय, अशी ही 9 द्वार जी आहेत. या 9 द्वारांमध्ये स्वतःला, मग याच्या आधीच्या अध्यायांमध्ये काही ठिकाणी उल्लेख आहे की जो 9 द्वारांमध्ये स्वतःला संतुष्ट ठेवतो तो स्वतः इंद्रियांचं संयमन करू शकतो, तो इंद्रियांना नियंत्रित करू शकतो आणि म्हणूनच तो इंद्रिय विषयांपासून स्वतःला परावृत्त करू शकतो. काय बघायचं, काय ऐकायचंय, कशाचा वास आवडतोय, जिभेला कशाचे चोचले आहेत, स्पर्श कुठला हवा, ही सगळी ज्ञानेंद्रिय ज्याने नियंत्रित केलेली आहे. निश्चितच त्याला प्रत्याहार असा संदर्भ दिलेला आहे. जेव्हा आपण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशा जेव्हा अष्टांग योगाला आपण 6व्या अध्यायामध्ये जाणलं, तेव्हा ही पद्धत जेव्हा अर्जुनाने सांगितली की द्वापार युगामध्ये तरी ते त्याला शक्य नव्हतं, एक वेळ मी मनाला पकडू शकेन, पण या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं आणि या अष्टांग योगाला अवलंबणं निश्चितच कुठेतरी खूप कठीण आहे. पण हे सगळं कठीण आहे भगवंत म्हणाले, पण हे सगळं मनाला संयमित करणं आणि या इंद्रियांना नियमित करणं हे कठीण असलं तरी अशक्य नाही. आणि ते अशक्य का नाहीये? कारण मग भगवंतांच्या नामस्मरणाने ते निश्चितच शक्य आहे. कारण ते द्वापार युगामध्ये शक्य नाही, तिथे कलियुगाची काय बात कर. कलियुगामध्ये तर प्रश्नच येत नाही की मग मन इतकं विचलित आहे आणि मन इतकं सैरभैर झालेलं आहे, या सगळ्या भौतिकतेमध्ये इतकं गुरफटलेलं आहे, अशा मनाला कुठेतरी मार्गदर्शित करायचे, कुठेतरी मार्गदर्शन द्यायचं आणि मग याची सहज सर्वोत्तम पद्धती म्हणून कृष्ण भावना, जी फक्त नामस्मरणाने. एक मिनिट मला द्या. हरे कृष्ण. आणि म्हणून सदैव भक्तीद्वारे श्रीकृष्णांवर मन एकाग्र करणे म्हणजे कृष्ण भावना भावित होणे आणि म्हणूनच त्याला समाधीस्थ होणे अत्यंत सुलभ होते. कारण जी समाधीस्थ अवस्था गाठली जाते तिथे काय भगवंतांशी जोडलं जातं, की जो जो आपण म्हणतो की जो सर्वोत्तम योगी कोण आहे, ज्यांनी आपल्या मनाला केंद्रित, मनाला संयमित केलं,
आणि त्या मनाला भगवंतांशी जोडलं गेलंय. तो मनाने आणि तो पूर्णपणे भगवंतांशी जोडला जाणे ती समाधीस्थ अवस्था आहे. आणि तीच अवस्था भक्ती योगाद्वारे, की जो लिफ्टचा मार्ग सांगितलेला आहे, की जेव्हा टप्प्याटप्प्याने तुम्ही कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग या सगळ्या पायऱ्या पायऱ्या चढण्यापेक्षा निश्चितच या भक्ती योगाच्या लिफ्टच्या मार्गाने तुम्ही भगवंतांवर मन एकाग्र करू शकता आणि ती कृष्ण भावना सहज आजमावू शकता. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरत् मनुस्मरन् यः प्रयाति त्वदेहं स याति परमां गतिम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. वाचणार वाचा आहे माता. कोण? तुम्ही वाचू वाचू माताजी. शकता. वाचा वाचा वाचा. योगा योगाभ्यास मध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्ण निर्विशेष ध्वनी म्हणजे ओंकार होय, परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच. या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते. कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावन मध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तीसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून ओंकाराचा, की इथे दिलंय ओंकार ब्रह्म आणि भगवान, याचा आपल्याला 17व्या अध्यायामध्ये खूप छान छान विश्लेषण केलेलं आहे याचं अजून, की मग त्याचा अ उ आणि मग ओम तत्सत हे जेव्हा आपण म्हणतो, की ज्या प्रत्यक्ष ब्रह्माने सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला भगवंतांचंच नामस्मरण केलेलं आहे, की मला हे दिलेलं जे टास्क आहे, मला दिलेली जी हा जो टास्क आहे तो मी पूर्णपणे व्यवस्थितपणे यशस्वीपणे पार पाडू शकू. आणि म्हणून जेव्हा यज्ञ केले जायचे तेव्हा पूर्वीच्या काळी सुद्धा हे यज्ञ आहुती या भगवंतांना अर्पण करताना, विष्णूंना अर्पण करताना ओम तत्सत, की मग ओम म्हणजे काय, तत् म्हणजे काय, सत याचा अजून विश्लेषित अर्थ आपण 17व्या अध्यायात जाणूच या. पण त्यापैकी ओंकाराचं जे महत्व दिलेलं आहे आणि म्हणून ओंकार ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात मुळीच भेद नाही. कारण जे ब्रह्म निर्विशेष या ब्रह्मावरती जेव्हा लक्ष केंद्रित केलं जातं आणि ओम म्हणजे अ उ म याला खूप सुंदर अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे याला खूप सुंदर वर्णन केलेलं आहे याचं. अ म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, उ म्हणजे राधाराणी आणि म म्हणजे जीव, की अशा प्रकारे हा जीव हा श्रीकृष्ण आणि राधाराणी आणि इतक्या सुंदर प्रकारे ते असं वर्णन केलेलं आहे, ज्याचं विश्लेषण आपण 17व्या अध्यायामध्ये अजून जाणूया. त्याची अजून माहिती त्याच्यामध्ये सखोल दिलेली आहे. तर या ओंकाराचं म्हणजे अ उ म याचं ब्रह्म आणि श्रीकृष्ण याच्यामध्ये फरक कुठला नाही. म्हणजेच हरे कृष्णाच्या महामंत्रामध्ये सुद्धा हरे म्हणतोय, कृष्ण म्हणतोय, म्हणजेच ओमचा उच्चार करतो आहे, ब्रह्माचा उच्चार करतोय. हे वेगळं नाही, कारण ब्रह्म म्हणजेच भगवंतांपासूनचं जे चैतन्य आहे, भगवंतांपासूनचा प्रकाश आहे, तो वेगळा नाहीये. मग जे कोणी कसं सांगितलेलं आहे, की कृष्ण भक्त जे हरे कृष्णाच्या नामस्मरणाला, महामंत्राचा जो नामस्मरण करता आहे, ते कृष्ण लोकाला, जे वृंदावन, ज्या गोलोकामध्ये गोलोक धाम आहे, सगळ्यात उच्च जे धाम आहे गोलोक वृंदावन, त्या गोलोक वृंदावनामध्ये त्यांना निश्चितच त्यांना प्रवेश मिळतो. आणि साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक. मग साकारवादी म्हणजे काय, की जे कुठेतरी परमात्मा म्हणजे भगवंतांचं जे 4 भुजाधारी रूप आहे, की शंख चक्र गदा कमळ हे ज्यांच्या हातात आहे, साकारवादी रूप, त्या परमात्मा रूपाला जे शरण गेलेले आहेत त्यांना वैकुंठामध्ये प्रवेश मिळतो. आणि जे निर्विशेष ब्रह्मामध्ये आहेत ते ब्रह्मज्योतीमध्ये राहतात. ते ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचं कुठेतरी त्यांना त्यांचं ते कुठेतरी आपण म्हणतो लक्ष असतं, ध्येय असतं. आणि म्हणून ते निर्विशेषवादी म्हटलंय, कारण ते निराकार अशा भगवंतांच्या निराकार अशा रूपाशी कुठेतरी संलग्न असतात. आणि म्हणून या 3 टप्प्यांवरच्या या व्यक्तीला, म्हणून हा आध्यात्मिक असा टप्पे आहेत हे,
की तुम्ही जसं जसं याचं उदाहरण प्रभुपादांनी दुसऱ्या अध्यायात आपल्याला दिले की उजेड पडलाय इथपर्यंत, चला दिवस उजाडलाय, आपण आपल्या दिनचर्या सुरू करू. त्यानंतर मग पुढे जाऊन थोडस जी उत्सुक व्यक्ती असते आणि जी कुठेतरी उत्कंठा ज्याला असते की हा प्रकाश येतोय तो कुठून येतोय ते तरी बघूया, तर तो सूर्यापासून येतोय. आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यावर मग हा सूर्यापासून येतो त्या सूर्यावरती आहे, सूर्यावरती जाण्याचा कुठेतरी प्रयत्न. अशा या टप्प्यांवरती त्याचप्रमाणे असं या ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या 3 टप्प्यांवरती आध्यात्मिक ही उन्नती साधली जाते. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत का मनामध्ये? आपण आत्ताचे जे 5 श्लोक घेतले आहेत त्यापर्यंत कोणाच्या काही मनामध्ये शंका प्रश्न आहेत का? विमल माताजी, मिनल माताजी, सुवर्ण काल माताजी, काल भक्ती दिशा वृक्षात माताजी. पण दुसऱ्या दुसऱ्या अध्यायात आमचं पण झालं, बरं. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हरी बोल. यामध्ये. हा, तर हा हा ते आता आणि तुमच्या बोलण्यात आणखी पुन्हा आलं. ते रिवाईज झालं ना? पुन्हा बरोबर. पुन्हा हे झालं, येस, म्हणजे समजलं त्यामुळे. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. हा, किती हरे छान कृष्ण आणि माता. किती छान दिलेलं आहे त्याला उदाहरण, की सूर्याचं जे हो, उदाहरण सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश. हा, बरोबर त्यामुळे अगदी. त्यावरनं आपल्याला ते अगदी मनामध्ये पूर्णपणे क्लिअर होऊन जातं. हो हो. नक्कीच. खूप छान, खूप छान. हरे कृष्ण. आणि कुणाला काही शेअर करायचंय, कुणाला काही शंका प्रश्न असतील, नाहीतर मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. मिनल अनन्यचे माताजी, येस, मिनल माताजी पण आहेत ना? हा, नाही, मीनल काल आमची माताजी. बरीच चर्चा झाली जाऊया. ह्याच्यावरती, ब्रह्म, बरं बरं परमात्मा आणि बरं. भगवान ह्याच्यावरती. मग काही शंका आहेत त्यामुळे का, म्हणजे प्रश्न आहेत का मीनल नाही, काल माताजी? आम्ही झाली चर्चा आमची. झालं. आणि बरोबर म्हणजे आता आपल्याला हम्म. माताजींच्याकडनं समजलं आहे ना, पूजा हो माताजींच्याकडनं. ना. माताजी, ठीक, जय ठीक. म्हणजे श्रीकृष्ण. मनातले शंका दूर झाल्या आहेत सगळ्यांच्या? हो. हो हो हो. हो हो हो. चला, हरे कृष्ण. अनन्यचेतः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. कोणाची इच्छा आहे वाचायची अजून? नाहीतर विमल माताजी वाचणार आहे. विमल माताजी वाचा. हरे कृष्ण. वाचू. हो, वाचा. हरे कृष्ण. हे पार्था, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो. तात्पर्य: भक्तियोगाद्वारे भगवंतांची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा अर्थ, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी उल्लेख करण्यात आला आहे. मोक्षप्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतींचेही कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग वर्णन करण्यात आले आहे. या योग पद्धतींमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो, परंतु या श्लोकामध्ये विशेष करून विशुद्ध भक्ती योगाचा ज्ञान, कर्म व हठ यांच्या मिश्रणारहित उल्लेख करण्यात आला आहे. अनन्य चेता शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते. त्याला स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा नसते. तसेच ब्रह्मज्योतीमध्येही विलीन होण्याची किंवा भौतिक जंजाळातून मोक्षप्राप्ती करण्याचीही इच्छा नसते. विशुद्ध भक्ताला कशाचीही अभिलाषा नसते. चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला निष्काम म्हटले आहे. अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीचीही इच्छा नसते. परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते. आणि जे स्वार्थ प्रेरित झाले. हेतूने प्रेरित झालेले असतात त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही. ज्ञानयोगी, कर्मयोगी किंवा हठयोगीला थोड्याफार प्रमाणात स्वार्थ असतो, परंतु शुद्ध भक्ताची भगवंतांना संतुष्ट करण्याव्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते. म्हणून भगवंत सांगतात की ज्याची माझ्यावरती अनन्य भक्ती आहे त्याला सहजपणे भगवत प्राप्ती होते. शुद्ध भक्त श्रीकृष्णांच्या अनेक रूपांपैकी एका रूपाची भक्ती करण्यामध्ये सदैव युक्त झालेला असतो. श्रीकृष्णांची राम आणि नृसिंहासारखे विविध विस्तारित रूपे, अंश आणि अवतार आहेत. आणि भगवंतांच्या या दिव्य रूपांपैकी
कोणत्याही रूपावरती भक्तिभावाने भक्त आपले मन एकाग्र करू शकतो. इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्तापुढे निर्माण होत नाही. भक्तियोग हा अत्यंत सहज, उदात्त आणि आचरण करण्यास सुलभ आहे. भक्तियोगाचा प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो. भगवंत हे सर्वांवर कृपा करतात, परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्याच्यावरती ते विशेष कृपा करतात. अशा भक्ताला ते विविध प्रकारे सहाय्य करतात. वेदांमध्ये कठोपनिषद 1.2.23 सांगितल्याप्रमाणे यमे वैश वृणते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. जो पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवत भक्तीमध्ये युक्त झालेला आहे तो भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतो. आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ददामी बुद्धी योगंतम, भगवंत अशा भक्ताला पुरेशी बुद्धी देतात जेणेकरून भगवत धामामध्ये त्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल. हरे विशुद्ध कृष्ण माताजी. भक्ताच्या हा हरे कृष्ण माताजी, थांबा. हरे कृष्ण. हो, आपण थांबूया. म्हणजे आपण काही काही हे तात्पर्य, कारण बऱ्याच वेळेला हे संदर्भ आहेत तर तात्पर्य काही मोठी आहेत, तर आपण हा थोडी त्याचे तर ते प्रमाणामध्ये घेऊन आणि जे मुख्य त्याचा भाग घेऊन पुढचे मी तुम्हाला विस्तारितप्रमाणे आपण चर्चा करू शकतो. तर इथे सांगितल्याप्रमाणे हे कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग या तीन आपण जेव्हा आधीच्या अध्यायांमध्ये आपण याचा उल्लेख ऐकलेला आहे. पहिले 6 जे कर्मयोग आहेत आणि ज्ञानयोग सुद्धा आपण त्याच्यामध्ये, की ज्या ज्ञानाला भगवंतांनी दुसऱ्या अध्यायापासूनच सुरुवात केलेली आहे. मग जे 13व्या अध्यायापासून घेणारं ज्ञान आहे तेही निश्चितच भगवंत सांगतायत तितकंच श्रेष्ठ ज्ञान आहे. परंतु या सगळ्यां व्यतिरिक्त मग कर्मयोग, ज्ञानयोग आणि हठयोग याच्या व्यतिरिक्त जो भक्तीचा मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे तो निश्चितच शुद्ध भक्त निश्चितच अवलंबित असतो. आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या, मग हा विशुद्ध भक्त का म्हटलेलं आहे त्याला, कारण त्याला निष्काम म्हटलंय चैतन्य महाप्रभूंनी चैतन्य चरितामृतामध्ये. कारण तिथे कुठल्याच फळाची अपेक्षा नसते हो, ना मोक्षाचीही अपेक्षा नसते, की मला भगवंतांची सेवा करून त्या भगवत धामाला जायचंय, तीही अपेक्षा त्या भक्ताला नसते. इतका तो भक्त फक्त भगवंतांच्या नामस्मरणामध्ये विलीन झालेला असतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्णपणे त्याने झोकून दिलेलं असतं. आणि म्हणूनच ती सेवा करायला मिळू दे, मग ती इथेही मिळू दे आणि इहलोकीही भगवंतांची, इहलोकी आणि परलोकी भगवंतांची सेवाच करायला मिळू दे, हेच फक्त त्यांची कुठेतरी इच्छा म्हणण्यापेक्षा तेवढंच त्यांचं ध्येय असतं. तिथे कुठेच इच्छा अपेक्षा नसतात. आणि म्हणूनच असे विशुद्ध भक्त भगवंतांना निश्चितच प्रिय आहेत. ते आपण 12व्या अध्यायामध्ये अजून जाणणार आहोत. जेव्हा अनन्य चेता म्हणजे काय, की दुसरीकडे कुठेही चेतहा म्हणजे आपलं मन विचलित न होता, आपलं लक्ष कुठल्याही दुसऱ्या गोष्टींवर केंद्रित न होता फक्त श्रीकृष्णांवर केंद्रित आहे, की श्रीकृष्ण इज सेंटर्ड आणि सगळ्या गोष्टींचं केंद्र हे भगवंत आहे. आणि हे जेव्हा तो विशुद्ध भक्त पूर्णपणे आजमावतो, पूर्णपणे आत्मसात करून त्याप्रमाणे ते आचरण करीत असतो, तेव्हा असा भक्त हा निश्चितच भगवंतांसाठी विशेष असतो. आणि म्हणूनच जेव्हा 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत की योगक्षेमम वहाम्यन्म, ही हे निश्चितच हा भक्त भगवंतांना विशेष आहे, जसं सगळ्या प्रकारचे भक्त. आणि म्हणूनच भक्त भगवंतांसाठी विशेष आहे. आणि भगवंतांना सुद्धा भक्ताला सुद्धा भगवंतांशिवाय राहत नाही आणि त्या भगवंतांशिवाय सुद्धा भगवंतांना सुद्धा भक्ताशिवाय राहणं शक्य नसतं. आणि म्हणूनच जे भक्त वत्सल आहेत, की जे या प्रत्येक युगामध्ये त्यांच्या मूळ अवतारामध्ये ते प्रकट होत आहे, का, कारण भक्तवत्सल आहेत. आणि म्हणून भक्ताच्या संरक्षणासाठी प्रल्हाद महाराजांचं इतकं सुंदर उदाहरण आहे, की जो जो प्रल्हाद महाराज जे स्थिताधीर मुनी, की इतकी ती दृढ श्रद्धा असते, भगवंत आहेत आणि माझं संरक्षण करणार आहे. मग त्या हिरण्यकश्यपूंनी काय केलं नाही हो, कुठल्या यातना दिल्या नाहीयेत त्या एवढ्याशा कोळ्या जीवाला, पण तिथे हटलेला नाहीये. ती दृढ विश्वास कुठेही हललेला नाहीये आणि ती दृढता हललेली नाहीये. आणि म्हणूनच तो शुद्ध भक्त, आणि म्हणून त्या खांबामधून नरसिंहाचा अवतार घेतलाय भगवंतांनी फक्त आपल्या भक्तासाठी हो, कारण भक्त भगवंतांना निश्चितच विशेष आहेत. आणि म्हणूनच भक्ताची भगवंत निश्चितच काळजी घेतात. आणि म्हणून जिथे
मग हे निरनिराळे रस सांगितलेले आहेत इथे. तर सततम आणि नित्यशः या शब्दावरून दर्शवल्याप्रमाणे शुद्ध भक्त हा सदैव कृष्ण स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांवर ध्यान करीत असतो, ज्याला भगवंतांची अत्यंत सुलभपणे प्राप्ती होत असते. आणि मग हा भक्तियोगी कशा प्रकारे, तर 5 प्रकारे या भक्तीच्या रस सांगितलेले आहेत. या 5 प्रकारच्या भक्ती भक्त करत असतो. ते कशा प्रकारे, तर शांत रस, शांत भक्त, दास्य रस, दास्य भक्त, साख्य, वात्सल्य आणि माधुरी. हे जे 5 रस आहेत भगवंतांशी संलग्न होण्याचे, भगवंतांशी जोडले जाण्याचे, हे रस आहेत. मग याच्यात शांत रस म्हणजे आपण, मग इथे उदाहरण घेताना आपण त्या वाऱ्याचं उदाहरण घेतो किंवा गायींचं उदाहरण घेतो, की तो वारा भगवंतांना जी झुळूक आहे, त्या वाऱ्याच्या झुळुकीने भगवंतांना जे सेवा दिली जाते, तो वारा म्हणजे शांत रूप आहे, शांत रस आहे. गायी म्हणजे गायींच्या श्वासोश्वासाद्वारे की भगवंतांना वारा घातला जातो आणि भगवंत ज्यांच्याशी जोडले गेलेत, गोविंद ज्यांना म्हटलेले आहे, की भगवंत ज्या गायींची काळजी घेत आहेत, असा हा शांत रस आहे. दास्य रस जो आपण बघतो आहे, हनुमंताचं उदाहरण आहे, की दास्य जो भगवा प्रभूंची सेवा करण्यासाठी मग जो पर्वत उचलून आणला, ज्या सीतामाईला जाऊन जो भेटला आणि अगदी छाती फाडून ज्याने फक्त माझ्या छातीमध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता आणि लक्ष्मण, म्हणजे अशा प्रकारे इतकं दास्यत्व, की जे दास्य सेवा म्हणजे काय आहे हे फक्त हनुमानाकडनं शिकावं. त्याप्रमाणे अर्जुन साख्य रस जो आहे, भगवंतांचा लाडका सखा आहे. वात्सल्य रस जे यशोदामाई आपल्याला नंद महाराज यांच्यानी वात्सल्य भक्त आहे. आणि माधुर्य रस जो राधाराणीचा रस आहे, गोपींचा रस आहे, की ज्या ज्या नात्याने, मग ज्या नेक्टर ऑफ डिवोशन जे आहे, भक्ती रसामृत सिंधू, भक्ती रसामृत सिंधू, आणि ते रस अमृत हो, इतकं सुंदर त्याचं वर्णन आहे त्याचे. हा, तो ते जे रस आहेत, हे निरनिराळे रस इतके सुंदरपणे वर्णिले आहेत, की ते आपल्या आकलन शक्तीच्या सुद्धा पलीकडे आहे. जसं मी परवाही म्हटलं, की ज्या वृंदावनामध्ये मग राधा कुंड आहे, श्याम कुंड आहेत, आणि त्याची प्रत्येक याला पाच टाइम म्हणजे ज्या काही कथा आहेत त्याच्या मागे, ती अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन आहे. आणि हाच रस आहे माधुर्य रस. आणि म्हणूनच यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करणारा योगी असो, तो अविरतपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो आणि तो क्षणासाठीही भगवंतांना विसरू शकत नाही. त्याला सहजपणे भगवंतांची प्राप्ती होते. एक शुद्ध भक्त क्षणभरासाठीही भगवंतांना विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं या महामंत्राचं आपल्या या कलियुगाला मोठं वरदान आहे, जे चैतन्य महाप्रभूंनी आपल्यापर्यंत आणलेलं आहे, की ज्यांनी आपल्या या कृष्ण भावना अमृत म्हणजे कृष्ण भावना वाढीस लागण्यासाठी निश्चितच ते मोठं असं वरदान आपल्या या कलियुगाला मिळालं. आपण पुढे जाऊया. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. हेच कोणाची इच्छा आहे वाचायची? इथपर्यंत कळलेलं आहे का? आधीच्या श्लोकामध्ये काही मी विसरले विचारायला? काही शंका प्रश्न आहेत का? मीनल माताजी, मनीषा माताजी, क्लिअर आहे? हो हो हो, आहे. ठीक. विमल माताजी वाचणार? हरे कृष्ण विमल माताजी. हो माताजी वाचते. हो, वाच. माझी प्राप्ती केल्यावर भक्ती योगी का ह्याच्या आधी पुढे भक्तीचे पूर्ण जे 5 प्रकार सांगितलेत, एक मिनिट हा, एक मिनिट हा. विमल एक माताजी एक मिनिट थांबा. हा हा, बोला मीनल भक- माताजी. भक्तीचे जे त्यांनी 5 अजून प्रकार राहिलंय सांगितले आपलं. आहेत, हा नाही, हा. आणि अजून राहिलंय ना वाचायचं. आता ते माधुर्य भक्त परत त्यातलं कळलं नाही, शांत भक्त, दास्य भक्त, हा हा, हे साख्य जे भक्त रस आपण आहेत ते ना, शांत वात्सल्य भक्त रस, दास्य यशोदेचं रस. बघितलं, हा माधुर्य भक्त कळलं नाही. हा, माधुर्य रस हा राधाराणी म्हणजे राधाराणी, भगवंतांची, हा. राधाराणी भगवंतांची सगळ्यात निकटची गोपी, आणि गोपींबरोबर जे भगवंतांचं, की गोपींनी ब्रह्मांना असं तक्रार केली की तुम्ही या पापण्या का बनवल्या आहेत, की ते क्षण सुद्धा नाही, त्या तेवढ्या क्षणासाठी आम्हाला भगवंतांना आम्ही बघू शकत नाहीये. आणि मग का तुम्ही पापण्या, कारण त्या पापण्यांनी डोळे उघडमीट होतात. आणि म्हणजे अशा त्याला या निमिषभर गोपी, सुद्धा आम्हाला हे नकोय. हा,
आणि त्या क्षणभरासाठी सुद्धा आम्हाला भगवंतांचा तो विरह सहन होत नाही. अशा प्रकारचा तो माधुर्य रस आहे. पण आपण आता बाकीचे त्या बघितले, माधुरी भक्त लक्षात आलं नव्हतं. बरं बरं. आता हं. समजलं का हा माताजी? हो, समजलं. ठीक. हा, पूजा माताजी, ते हा निमिषभर पण आता ज्या बोलल्या ना, हा त्याच्यावरून पण हा काहीतरी कथा आहे ना हो? म्हणजे ती आता काहीतरी मी म्हंटल ती एक निमिष. माहितीये. निमिष निमिष हा म्हणजे निमिष हेच हा की आपण काळ ब्रह्मांना. मोजतो त्याच्यात म्हणतो निमिष. हो हो, येस ते येस. निमिष म्हणतात माहितीये, पण ती काहीतरी कथा आहे. म्हणजे मला पण ती थोडीशीच मी ऐकली, माझ्या आता ती लक्षात नाहीये. ती माहितीये का म्हणजे पूजा माताजी? असं या ते संदर्भातली निमिष जरी ती काहीतरी आत्ता कथा माझ्या लिहिलेलं असतं ते, या निमिषभर संदर्भातली. सुद्धा म्हणजे. हो हा. हो तुम्ही हो. सुरुवात काय? सांगा काय ती. हा म्हणजे आता जे नाही. माताजींनी हम्म, विचारलं या हम्म. संदर्भात माधुर्य रसाच्या संदर्भातली आणि निमिष तुम्ही जे म्हणताय आपण म्हणतो हो निमिषभर हो म्हणजेच तो जो हो. पापणी लवण्याचा काळ असतो. आणि त्या काळात की हम्म. ब्रह्मांना म्हणून गोपींनी जी तक्रार केली की का तुम्ही हम्म पापण्या बनवल्या अशा की ज्यामुळे आम्ही हम्म. भगवंतांचा तो निमिषासाठी सुद्धा विरह सहन करू शकत नाहीये, त्या तेवढ्या हम्म. काळासाठी सुद्धा. अशी ती कथा आत्ता तरी या संदर्भात मला माहितीये, बाकी काही कल्पना नाही. हो. अजून हा एक ते काही काहीतरी वाचण्यात आली. असं, म्हणजे तो शाप शाप दिलेला असतो आणि त्यामुळे ते ते निमिष असते, निमिषभर सुद्धा ती मिटत नाही पापणी आपली. फक्त आपण ज्यावेळी झोपतो त्याच वेळी तेवढं ते हे हा होतं. अच्छा. असं अशी काहीतरी काही ती कथा कथा आहे का? आहे. नाही अशी हो, माझ्या काही कथा म्हणजे आहे ऐकण्यात ती. नाही. बरं बरं. हा, म्हणून म्हटलं तुम्हाला माहितीये का? बरं, जर मला काही पण कळली म्हणजे तर हे झाली तर मग मी, हा, मग आपण तुम्हाला नक्की ते शेअर आठवली चर्चा करा. तर करू. सांगा. नक्की शेअर करा माताजी. हो हो आता तुम्हाला हो या आठवली तर हो. संदर्भात नक्की तरी सांगा. आपल्याला या कथेच हा हे हा आहे, पण तुम्ही नक्की शेअर हा करा. हा. म्हणजे कधी हो पण हो हो आता या हो हो, जर मला हे झाले तर संदर्भासाठी. करेन मी. हो या हा संदर्भासाठी हा तरी आपल्याला ही कथा आता इथे संदर्भासाठी आहे हा रात्री. ठीक आहे. हा हा, ओके. चालेल आता चालेल. क्लिअर हो झालाय का माधुर्य रस? मिनल हो माताजी. हो हो. ठीक हो झालं. आहे. ओके. विमल माताजी तुम्ही वाचू शकता. हरे कृष्णा. हा. हरे कृष्ण. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगात केव्हाच परत येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. तात्पर्य: हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या चार दुःखांनी असल्या कारणाने स्वाभाविकतच तो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो. तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही. वेदामध्ये परम लोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि हे परम लक्ष्य आहे व महात्मजनांचेही हेच अंतिम ध्येय आहे. साक्षात्कारी भक्ताकडून महात्मजनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमश विकास होतो. त्या योगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर लोक प्राकृत लोकप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नत करण्याची आशा राहत नाही. त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाच्या सानिध्याशिवाय इतर काही नको असते. हीच जीवनाची पूर्णवस्था आहे. या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णाच्या साकारवादी भक्ताचा उल्लेख करण्यात आला आहे. या कृष्ण भावना भावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात असे महात्मजन परमश्रेष्ठ असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून आपण जे आधीच्याही अध्यायांमध्ये ज्याचा समहात्मा सुदुर्लभ 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण जेव्हा बघितलं, अनेक 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 लोक या मार्गावरती येतात, परंतु सगळेच भगवंतांना तत्वतः जाणू शकत नाही. असे फक्त समात्मा सुदुर्लभ असे खूप दुर्लभ महात्मे असतात. आणि म्हणूनच अशा प्रकारे या प्राकृत जगामध्ये म्हणजे काय, हे दुःखालयम अशाश्वत नाही भगवंतांनी सांगितलंय. का आहे? कारण इथे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. जन्म आहे, मृत्यू आहे, जरा म्हणजे जर्जरत्व, जे वृद्धत्व आहे, व्याधी आहेत, या व्याधींना तोंड द्यायला लागतं. अशा दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने मग जो आईच्या गर्भामध्ये सुद्धा त्या बालकाला त्या यातना 9 महिने सहन करायला लागतात, तो कोवळा जीव त्याच्यामध्ये तडफडत असतो नंतर, की त्या यातना मग ते जन्माला येण्यापासून त्या यातना सुरू होतात. म्हणून त्याला दुःखालयम अशाश्वत म्हणतात. आणि सगळ्या या यातना ज्या आहेत, आणि म्हणूनच जो परमसिद्धी प्राप्त करतो, परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो, ज्याने भगवंतांचं जन्म कर्म जाणलेला आहे, जो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो आहे,
भगवंतांना त्याने परमधाम परमलोक अशा ज्यांनी श्रीकृष्णांना परिपूर्णपणे जाणलेलं आहे, की अशा परमलोकाला, की ज्याला म्हटले अव्यक्त असं जे आहे, अक्षरधाम असं जे म्हटलेलं आहे, क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे कुठेतरी भौतिकता, अक्षर म्हणजे ते आध्यात्मिक युग आहे. त्यानंतर च्युत आणि अच्युत, की जे फॉलिएबल आहेत आणि इनफॅलिएबल आहेत, की कशा प्रकारे जे भौतिकतेमध्ये आहेत आणि जे परम अशा तत्वामध्ये आहेत, जे अच्युत आहेत, जे त्या स्तरावरती आहेत, अशा प्रकारे त्याचं अवर्णनीय असं वर्णन केलेलं आहे. परमलोक हा प्राकृत दृष्टीच्या अतीत आहे, कुठेतरी अतीत म्हणजे त्याच्याही पलीकडे आहे, अतीत म्हणजे पलीकडे आहे, आणि हे अवर्णनीय असं त्याचं वर्णन आहे. आणि तो महात्म्य जनांचं सुद्धा अंतिम ध्येय आहे, की जे महात्मे भगवंतांना तत्वतः जाणतायत ते पुन्हा उठून या भौतिक जगतामध्ये परत येत नाहीत. मग जे साकारवादी भक्त आहेत ते निश्चितच कशा प्रकारे साकारवादी भक्तांविषयी सांगताना सांगितलेलं आहे, की निश्चितच कुठेतरी त्यांना पुण्यलोकाची प्राप्ती होते, आणि मग ते भगवंतांच्या ज्या ब्रह्म परमात्मा आणि भगवान याच्यामध्ये ब्रह्म परमात्मा, ब्रह्म हे कुठेतरी ब्रह्मामध्ये विलीन, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याला त्यांचं ध्येय असतं. परमात्मा रूपाशी जे एकनिष्ठ झालेले असतात साकार रूपच असतं, पण त्यांना वैकुंठ निवास मिळतो, आणि तिथे कुठेतरी आपण बघतो की जे स्वर्गलोक ज्यांना मिळतो, मग तो वेगळ्या प्रकारे इथे आहे. याचा संदर्भ इथे कदाचित सांगायला गरज म्हणजे याची गरज भासणार नाही. जे कर्माशी निगडित आहे, की जे सकाम कर्मामध्ये आहेत, ते कुठेतरी पुण्यलोक आणि स्वर्गलोकाची प्राप्ती करतात, देवी देवतांचे लोक प्राप्त करतात. पण तिथे पुन्हा पुण्य क्षीण झालं की त्यांना पुन्हा परतून या मृत्यू लोकात यायला लागतं. पण हे जे परमात्मे आहेत आणि हे जे महात्मे आहेत, समहात्मा सुदुर्लभा, हे निश्चितच भगवंतांचं परमधाम गोलोक वृंदावनात प्रवेश करतात, जिथून पुन्हा परत यायची निश्चितच काहीच आवश्यकता नसते. आणि निश्चित भगवंत ही काळजी घेतात की ते पुन्हा उठून या अशाश्वतम दुःखालयामध्ये परत येऊन, आणि म्हणूनच विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी म्हणजे जे भगवान रूपाशी भक्तांचा उल्लेख केलाय, विशुद्ध भक्तांचा, जे महात्मे आहेत ते भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले आहेत, आणि या कृष्ण भावनाभावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते. ते परमश्रेष्ठ असे महात्मे जन असतात. क्लिअर आहे का डोक्यामध्ये? क्लिअर आहे का सगळ्यांना? प्लीज. हरे कृष्ण. क्लिअर आहे सगळ्यांना? हो हो. मीनल हो, माताजी पुढे जाऊया. इज ए पुढे येस. जाऊया. येस, ठीक आहे. पुढे जाऊया. आब्रह्म भुवनान् लोकः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. येस, कोणाला इतर वाचण्याची इच्छा आहे? हरे कृष्णा. कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे राम, वाचू का मी? राम राम हरे हरे. वाचा माताजी. प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु हे कौंतेया, जो माझ्या श्रामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. तात्पर्य: कर्म, ज्ञान, हठ इत्यादी सर्व प्रकारच्या योगांना श्रीकृष्णाच्या दिव्य धामाची प्राप्ती करून आणि तेथून पुन्हा कधीच परतून न येण्यासाठी भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करणे आवश्यक आहे. जे देवदेवतांच्या सर्वोच्च प्राकृत लोकांची प्राप्ती करतात ते सुद्धा जन्म मृत्यूच्या अधीन असतात. पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकाप्रत उन्नत होतात त्याचप्रमाणे ब्रह्मलोक, चंद्रलोक आणि इंद्रलोक इत्यादी उच्चतर लोकातील मनुष्यांचे पृथ्वीवरील पतन होते. छांदोग्य उपनिषदात सांगितलेल्या पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. परंतु जर ब्रह्मलोकात त्याने कृष्ण भावनेचा विकास केला नाही तर त्याला पुन्हा या भूतलावर परतून यावे लागते. उच्चतर लोकांमधील जे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करतात ते क्रमशः अधिकाधिक उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात आणि महाप्रलयाच्या वेळी त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते.
श्रीधर स्वामी आपल्या भगवद्गीतेवरील भाष्यामध्ये पुढील श्लोक सांगतात. ब्रह्मणा सहते सर्वे संप्राते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्मानः प्रविशन्ति परम पदम. जेव्हा प्राकृत विश्वाचा प्रलय होतो तेव्हा निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असणारे ब्रह्मदेव आणि त्यांच्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार आध्यात्मिक विश्वातील विशिष्ट आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण. आ ब्रह्म भुवनान लोका, की अशा प्रकारे की ब्रह्मलोकापासून ते खालच्या लोकापर्यंत सर्व लोक ही दुःखाची स्थाने आहेत. अत्युच्च ब्रह्मलोकात की इथे सगळीकडे जन्म मृत्यू आहे, जन्म मृत्यूपासून सुटका नाही, आणि इथे वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु भगवत धामाला मात्र ते सच्चित आनंद असं धाम आहे. तिथे मात्र पुनर्जन्म नसतो आणि पुन्हा उठून या भौतिक जगतामध्ये निश्चितच जन्म मिळत नाही. आणि पृथ्वीवरील मनुष्य ज्याप्रमाणे उच्चतर लोकांमध्ये जातात, मग जो इंद्रलोक असू दे, इंद्रलोक असू दे, ब्रह्मलोक असू दे, चंद्रलोक असू दे, या सगळ्या लोकावरती गेल्यानंतर जर पुन्हा तिथे पुण्य क्षीण झालं तर पुन्हा उतरून या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. परंतु परंतु ज्यांनी पंचाग्नी विद्या नामक यज्ञामुळे मनुष्याला ब्रह्मलोकाची, मग अनेक यज्ञ याग, जसं मी म्हटलं की सकाम कर्मामध्ये जे आहे, जे रजोगुणी व्यक्ती आपण म्हणतो, आणि त्या सकाम कर्मामध्ये पुण्यकर्म करण्यासाठी यज्ञ याग करतात, मग निश्चितच ते चांगल्या गोष्टी करतायत, यज्ञ याग केले जात आहेत. परंतु अशा वेळेला मला एक सेकंद द्या, मी एकच महत्वाचा फोन. क्षमस्व. तर अशा प्रकारे ब्रह्मलोकाची, इंद्रलोकाची, चंद्रलोक म्हणजे या सगळ्या देवी देवतांच्या लोकाची जरी प्राप्ती झाली, तरी पण जर ते पुण्य तिथे पुढे नेलं नाही, ती कृष्ण भावना जर तिथे वाढीस लागली नाही, तर पुन्हा उलटून मृत्यू लोकामध्ये यावं लागतं, भूतलावर परतून यावं लागतं. पण या लोकामध्ये जर या उच्चतर लोकामध्ये कृष्ण भावना वाढीस लावली, तर निश्चितच पुढे वैकुंठवास किंवा गोलोक वृंदावन मिळण्याची निश्चितच खात्री असते. महाप्रलयाच्या वेळेला, म्हणजे जेव्हा हा प्रलयाने सगळे लोक, मग आपण म्हणतो की सगळं इथे सगळं लयाला जाणार आहे, परंतु तो गोलोकधाम, त्या गोलोकधामाला काही होणार नाही, आणि तो अतीत आहे, सगळ्याच्या पलीकडे आहे ती गोष्ट, आणि म्हणून तिथे कुठेही काहीही या गोष्टीचा प्रभाव पडणार नाहीये अशा वेळेला. आणि म्हणूनच अशा या प्रलयाच्या वेळेला मग या जीवांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती होते. म्हणूनच श्रीधर स्वामींनी सांगितलेलं आहे की पुढील श्लोकामध्ये आपल्याला भगवत भाष्यामध्ये ते सांगता आहेत की अशा प्रकारे विश्वाचा जेव्हा प्रलय होतो तेव्हा कृष्ण भावनेमध्ये असणारे ब्रह्मदेव आणि त्यांचे भक्त ब्रह्म, मग आपण जेव्हा म्हणतो की या सगळ्या विश्वरूप दर्शनामध्ये ब्रह्म शिव हे सगळे भगवंतांच्या अतीत आहेत, आणि ते सगळ्या देवी देवता या भगवंतांमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. मग तिथे ब्रह्माही भगवंतांची स्तुती करतायत, शिवाही भगवंतांची स्तुती करतायत, आणि म्हणून ब्रह्म हे सुद्धा जीवतत्व आहे. कारण ब्रह्मांना सुद्धा आयुष्य आहे जे 100 वर्षाचं आयुष्य आहे, आणि या 100 वर्षांनी जो प्रलय येणार आहे, त्यामुळे निश्चितच अशा या ब्रह्मलोकाची किंवा या ब्रह्म आणि त्यांच्या भक्तांना निश्चितच जर कृष्ण भावना वाढीस लावली तर कृष्ण लोकाची प्राप्ती होऊ शकते, आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होऊ शकते. याविषयी खूप सुंदर विश्लेषण आपल्याला, जेव्हा आपण गोलोकाविषयी, आम्हाला आता एक प्रभूजींनी खूप सखोल अशी चर्चा केली, तेव्हा आपल्याला अनेक आहे याच्यामध्ये स्तर आहेत. म्हणजे हे जो प्रलय आपण म्हणतो, किंवा जो ब्रह्माचा एक दिवस, ब्रह्माची एक रात्र,
त्यानंतर ब्रह्माची 100 वर्ष, मग याच्या टप्पे टप्पे, त्या प्रलयासाठी सुद्धा टप्पे आहेत. विश्वाचे जे प्रलय होत आहेत ते सुद्धा काही टप्प्यांवरती आहेत. त्याचं अजून सखोल ज्ञान त्याच्यामध्ये आपल्याला दिलं जातं. जेव्हा आपण गोलोकाला पूर्णपणे अजून सखोल जाणतो, मग हे खूप खूप पुढच्या स्तरावरचं ज्ञान आहे, जे आपण हळूहळू टप्प्याने जाऊ शकू त्याच्यापर्यंत. तर इथपर्यंत क्लिअर आहे का वैकुंठ लोक मनात? वैकुंठ लोक आणि गोलोक एकच का? नाही, वैकुंठ लोक हा विष्णू, म्हणजे वैकुंठ हे गोलोकाच्या खाली आहे माताजी, जिथे परमात्मा, जे भगवंतांचं परमात्मा रूप आहे ते हा, वैकुंठाचं म्हणजे आहे. वैकुंठ लोकात परमात्मा रूप आणि गोलोकात आहे ते गोलोकात ब्रह्मरूप. आहे ते श्रीकृष्ण राधे बरोबर आहे. राधे बरोबर. वृंदावन जे आहे, गोलोक वृंदावन, जे गोलोक धाम आहे ते श्रीकृष्णांचं आहे. क्लिअर म्हणा? त्याच्यात ठीक आहे. अजूनही कुठेतरी थोडासा गोंधळ होतो मनात कधीतरी. हा, हे जे वैकुंठ लोक, गोलोक, गोलोक, हा, गोलोक वृंदावन हे अत्युच्च मानलेलं आहे माताजी. अत्युच्च जे अत्युच्च. स्थान आहे, की म्हणूनच इथे जे सांगितलंय की ब्रह्मलोक, चंद्रलोक, इंद्रलोक हे तर देवी देवतांचे लोक आहेत. मग जेव्हा आपण म्हणतो हा ना माताजी, ओम भूर्भुव स्वाहा, हा मग हे जे भूलोक, आपण हा भूलोक, हा, हे भुवरलोक, जे आहे तेच आता माझ्या मनात येत होते. हा भुवा म्हणजे हे लोक मग कोणाचे आहेत? हे माताजी, देवतांचेच आहेत. हा माताजी, आपण जेव्हा हे बघ, गोलोकाची चर्चा करू तेव्हा मी अजून सांगेन, पण आता तुम्हाला तुमच्या संदर्भासाठी सांगते की पृथ्वीच्या वरचे सप्तलोक हे स्वर्गलोक, म्हणजे जे देवी मग देवतांचे त्याला लोक पण आहेत. भूहू भुवः स्वर हा, स्वहा आपण महाजना भूलोकावर, म्हणतो ते. येस येस, तर त्याच्यामध्ये भूलोक आहे, भुवर लोक आहे, तपलोक आहे, जनलोक आहे, महर लोक आहे. असे जे लोक आहेत हे सगळे पृथ्वीच्या वरचे सप्तलोक आहे, जे देवी देवतांचे, आणि त्याच्याही वरती मग स्वर्ग लोक आहे. त्याच्या वरती पुढचे स्तर आहेत. जेव्हा आपण या गोलोकाला जाणू तेव्हा हे सगळे स्तर आपण पृथ्वीच्या वरचे, आणि पृथ्वीच्या खाली मग काय आहे, सुतल, ततल, पाताळ, मग हे सगळे जे वितल, हे सगळे रसातळ. खालच्या योनीतले, हा, हे जे खालच्या योनीतले नरक योनीतले सगळे योग आहेत, नरक लोकीतले सगळे हम्म. लोक आहेत. तर अशा मग तिथे तिथे आपल्याला बली महाराजही दिसतील, ते सुतल, म्हणजे प्रत्यक्ष मग तिथे सगळ्याच ठिकाणी नरक यातना नाही. हे पण पुन्हा गोलोकामध्ये अत्यंत, मग जेव्हा आपण चैतन्य चरितामृत आणि या सगळ्या पुढच्या स्तरावरती अभ्यास करू तेव्हा या सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतात, की अजून त्याचा सखोल अभ्यास आहे हम्म. त्याच्यामध्ये, की कशा प्रकारे मग हा म्हणतो की सगळ्याच याच्यावर त्या यातना नाहीयेत, तर मग त्या यातनांचे सुद्धा स्तर आहेत, आणि कशा प्रकारच्या यातनांना, पण हे सगळे खालच्या योनीतले आहेत, पृथ्वीच्या खालच्या योनीतले हम्म. लोक. पाताळ नरक योनीतले, यातना, पाताळ नरक योनीतले. पाताळ नरक यातना असेल, बरोबर. आणि वरचे जे लोक आहेत हे सगळे स्वर्ग लोकापर्यंत इतर देवी देवतांचे लोक आहेत, आणि मग त्याच्या पुढे अयोध्या, कैलासधाम, वैकुंठधाम, असे सगळे माताजी पुढचे स्तर आहेत, आणि सगळ्यात अच्छा. उच्च जे आहे ते गोलोक वृंदावन आहे. आणि आपल्या अधनमधनं कधीतरी असे वेगळे शब्द येतात आणि आपण आता लोक म्हटल्यानंतर भुव भुवा वगैरे तेच हा डोळ्यासमोर हा, आले होते. बरोबर, त्याचा संदर्भ आहे त्याला. भुवरलोक, हम्म. भूलोक, भुवरलोक, महरलोक, तपलोक, जनलोक, हे सगळे वरचे लोक आहेत. हम्म. तर हे आपण, मी परवा जसं म्हटलं योजना माताजींना, तर आपण नक्की गोलोकाविषयी जेव्हा चर्चा करू, मी याविषयी निश्चित तुम्हाला जेवढं सखोल ज्ञान देता येईल, आपण एक पूर्ण सेशन गोलोकाचं, जेव्हा आपलं हे स्तर अध्याय संपतील चालेल, तेव्हा नक्की मी अगदी शब्द देते की आपण गोलोकाविषयी पूर्ण करूया. ज्ञान नक्की जाणून घेऊया, नक्की. तो चार्टच आहे पूर्ण, तो हम्म. चार्ट शेअर करून मी तुम्हाला त्याचं हा, ज्ञान देते. ठीक आहे. हरे कृष्ण. पुढे जाऊया आपण. ओके, चालेल. पुढे जाऊया. सहस्त्रयुग पर्यंतम महर्यत ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्त्रानाम तेहे तेहो रात्रविदो जनः. पुढे लगेच याचा उल्लेख आलाय बघा. हरे कृष्ण. कोणाला वाचायचं आहे? येस, विमल माताजी वाचा, वाचू शकता? हो माताजी, पण मला हे शब्द कळणार नाही त्यातले, ते किती वर्ष कालावधी. काळजी नका करू, मी आहे तुमच्या बरोबर, मी तुम्हाला सांगेन. हा माताजी. मा- मानवीय गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, आणि अशाच 1000 चतुर्युगाची ब्रह्मदेवाची एक रात्र असते. तात्पर्य: प्राकृत विश्वाचा कालावधी मर्यादित असतो. कल्पाच्या चक्रात जो तो गणला जातो. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय, आणि ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग होय.
सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या 4 युगांना मिळून एक चतुर्युग असे म्हटले जाते. सदाचार, ज्ञान आणि धर्म आणि अज्ञान व दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव ही सत्यगुणाची लक्षणे आहेत. सत्ययुगाचा कालावधी हा 17,028 वर्ष 17 लाख, माताजी 17,28,000. 17,28,000 वर्ष इतका असतो. त्रेतायुगामध्ये दुर्गुणाचा प्रादुर्भाव होतो आणि त्रेतायुगाचा कालावधी बारा बारा लाख लाख शहाण्णव हजार बारा वर्ष लाख 96,000 वर्ष इतका असतो. द्वापर युगामध्ये सदाचार आणि धर्माचा अधिक प्रमाणात ह्रास होतो आणि दुर्गुणाचा प्रभाव वाढतो. द्वापर युग 8,64,000 8,64,000. वर्षापर्यंत 64,000 वर्षापर्यंत चालते आणि शेवटी कलियुगामध्ये 5,000 वर्षापूर्वीपासून आपण या युगाचा अनुभव घेत आहे. कलह, अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण यांचे प्राबल्य असते आणि सदाचाराचा पूर्णपणे ह्रास होतो. कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्ष इतका असतो. कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवान स्वतः कल्की अवतार धारण करतात आणि असुराचा विनाश करतात व भक्तांचे रक्षण करतात. त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युगे येण्यास हा क्रम पुन्हा सुरूच राहतो. या 4 युगांचे 1,000 वेळा फेरे झाले म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितक्या फेऱ्यानंतर एक रात्र होते. अशी 100 वर्ष इतके ब्रह्मदेवाचे आयुष्य असते आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. मानवी गणनेनुसार अशी 100 वर्षे म्हणजे पृथ्वीवरील पुष्कळ 31 माताजी, आता लाख पृथ्वीवरील 31 नाही, हे अब्ज आणि पुष्कळ त्याच्या पुढे आहे माताजी. अशी अब्ज वर्ष हा आहेत. हा, तर ती आपण न हा इतक्या 311 मिलियन्स असं त्याला बिलियन्स म्हटलंय, तर त्याच्याही अब्ज वर्ष आहेत, म्हणजे 311 अब्ज वर्ष इतकी आहेत. इतक्या वर्षाबरोबर होतात. या मानवी गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण अनंत असल्यासारखे दिसते, परंतु शाश्वत काळाच्या काळाच्या दृष्टीने दृष्टीने विजेच्या दृष्टीने ते काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. अटलांटिक महासागरातील बुडबुड्याप्रमाणे कार्नोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवाचा उदय आणि अस्त होत असतो. ब्रह्मदेवान त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्याकारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते. प्राकृतिक विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीत, परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करीत भगवंताच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्यांना तात्काळ मोक्ष प्राप्ती होते. उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील ते स्वर्गीय लोक आहेत. त्या सर्वांच्या लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो, परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण, हरे कृष्ण. बघा माताजी, छान आलं ना तुम्हाला वाचता आणि आपल्याला कळतं, त्यामुळे खूप कठीण नाही माताजी. फक्त या काही संख्या आहेत. तर इथे 4,32,000 वर्ष जी आहेत ही आपण कलियुगाची धरली, तर त्याला जर एक्स म्हटलं तर कलियुगाच्या दुप्पट ही द्वापार युग आहेत, 8,64,000. आणि तिप्पट आहेत ती त्रेतायुगाची आहेत, 12,96,000. आणि चौपट आहेत ती 17,28,000 वर्ष. तर अशा प्रकारे इतका हा काळ असतो. आणि या चतुर्युगांची, म्हणजे ही चारीही युग, याला चतुर्युग म्हटलंय. आणि या चारी युगांना 1,000 वेळा, ही 4 युग 1,000 वेळा जेव्हा त्यांचं सायकल पूर्ण होतं, तेव्हा त्याला ब्रह्मलोक, ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प म्हटलेला आहे त्याला. आणि तशीच त्यांची तेवढ्याच काळाची एक रात्र म्हटलेली आहे. आणि अशा 100 वर्ष, असे 100 वर्ष ब्रह्मदेवांचं जीवन आहे. 311 अब्ज असं त्यांचं ते तेवढं पृथ्वीच्या गणनेनुसार, कालगणनेनुसार तेवढं त्यांचं आयुष्य आहे. आणि म्हणूनच मग जेव्हा वर्णन करताना या सगळ्या युगांचं म्हटलेलं आहे की सत्ययुग हे कशाप्रमाणे आहे, जिथे ज्ञान, धर्म आणि सदाचार याचंच फक्त आपल्याला दिसतं आणि अज्ञान आणि दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव असतो. कारण ते पूर्णपणे सत्ययुग, सत्याने भरलेलं असं युग आहे.
त्यानंतर मग कुठेतरी थोडा थोडा प्रादुर्भाव होत जातो दुर्गुणांचा, आणि मग त्रेतायुग आणि मग द्वापार युगामध्ये पुन्हा सदाचार आणि धर्माचा ऱ्हास होत जातो, आणि मग कलियुगामध्ये तर शेवटी कलह, अज्ञान, अधर्म यांचं, दुर्गुण यांचं अतिशय प्राबल्य दाखवलेलं आहे. पण इथे ब्रह्मदेवांचा उल्लेख करताना सांगितलेला आहे की ब्रह्मदेव, मग असे असंख्य ब्रह्मांड जे भगवंतांच्या पासून निर्माण झालेली आहेत, ज्या कर्णोदकशाही विष्णूंमधनं जी निर्माण झालेली आहेत, त्याच्यातनं अनेक गर्भोदकशाही विष्णू, आणि मग त्यांच्यापासून प्रत्येक ब्रह्मांनी, आणि त्या प्रत्येक ब्रह्मांनी त्या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे. म्हणून स्वर्गलोक म्हणजे जे मी आता म्हटलं, तपलोक, महरलोक, जनलोक, या सगळ्यात वरचा जो लोक आहे तो ब्रह्मलोक आहे. आणि म्हणून या ब्रह्मलोकाला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. सगळ्यात स्वर्ग लोकांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा ब्रह्मलोक आहे. पण तिथेही पुन्हा जन्म मृत्यू शिवाय पर्याय नाही. आणि निश्चितच कालांतराने इथे सुद्धा ब्रह्मलोकातील आणि ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील निवासींना पुन्हा मरणाधीन व्हावं लागतं. पण निश्चितच ब्रह्मदेव जे भगवंतांच्या सेवेमध्ये सतत जे आहेत, त्यांना निश्चितच मोक्ष मिळत असतो. म्हणून ब्रह्म हे सुद्धा जीवतत्व आहे. आणि ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्माचं मिळणं, जीवतत्व म्हणजे ब्रह्माचा जन्म मिळणं, हे सुद्धा शक्य आहे मनुष्य लोकांमध्ये. परंतु हे कुठेतरी वरच्या लोकात आहे. जीवतत्व जरी असलं तरी हे देवी देवता आणि ब्रह्म हे सगळे वरच्या स्तरांवरती निश्चितच आहेत. आणि त्या सगळ्या स्वर्ग लोकांमध्ये ब्रह्मलोक हा श्रेष्ठ म्हटलेला आहे. मग त्याच्या पुढे जे पुढचे स्तर आहेत ते अजून, आणि जे गोलोक धामापर्यंत आहेत ते मात्र पूर्णपणे म्हणजे जिथे कुठेही मग स्वर्गलोकानंतर पुढे जन्म मृत्यूला जागा नाही. आणि इथेपर्यंत मात्र देवी देवतांचे जे लोक आहेत तिथे मात्र जन्म मृत्यूचं चक्र फिरत राहतं, आणि पुन्हा तुम्हाला पृथ्वी लोकावरती यावं लागतं. जरी तुमच्या पुण्यकर्माने तुम्हाला ते स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली तरी तिथलं सगळं ऐहिक असं सुख उपभोगल्यानंतर पुन्हा पुण्य क्षीण झाल्यानंतर तो पुन्हा तो खालचा मार्ग अवलंबायला लागतो. अशा प्रकारे या ब्रह्मलोकाचं म्हणजे ब्रह्माच्या जीवनाचं वर्णन इथे आपल्याला, माहिती इथे सांगितलेली आहे भगवंतांनी. अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहराग्ने रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. म्हणजे बघा, ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात, आणि त्यानंतर जेव्हा रात्र प्रारंभ होते तेव्हा पुन्हा अव्यक्तात लय पावतात. म्हणजे जे काही आहे, कारण जे काही व्यक्त जीव असतात म्हणजे जे जे जीव आहेत त्या जीवाला कुठेतरी ते अव्यक्त स्वरूपामध्ये राहतात. कारण जेव्हा त्याचा लय होत असतो म्हणजे प्रलयाच्या क्षणी, आपण म्हणतो ना, म्हणून मी जो प्रलय म्हटलेला आहे की ब्रह्माच्या एका दिवसानंतर पुन्हा प्रलय होऊन पुन्हा त्या एका रात्रीतनं सृष्टी निर्मिती दाखवली आहे. पण त्या सृष्टीची निर्मिती होत असताना जे जीव त्या अव्यक्त स्वरूपामध्ये, मग त्या अव्यक्तात पुन्हा ते लय पावतात. कारण अशा प्रकारे तो प्रलय होत असतो, लय होत असतो, आणि हे सायकल चालू असतं. पण जे जीव ज्यांना मोक्षप्राप्ती मिळणार नाही, पण जे अव्यक्त स्वरूपामध्ये राहतात, ते पुन्हा आयदर पृथ्वी तलावरती पुन्हा जेव्हा प्रलयानंतर पुन्हा जेव्हा निर्मिती होते तेव्हा ते पुन्हा त्यांना जीवाचा जन्म मिळतो, किंवा मग त्यांना मोक्ष मिळत असतो. अशा प्रकारे याचं वर्णन आपल्याला पुढे अनेक पुढच्या स्तरांवरती जाणता येईल. पण इथल्या या याच्यावरनं आपल्याला हे जाणायचं की ते चक्र असं चालू राहतं, आणि ते जे जीव असतात ते त्या अव्यक्त स्वरूपामध्ये त्या लयाच्या वेळेला, त्या प्रलयाच्या वेळेला असतात, म्हणजे त्या स्वरूपामध्ये ते असतात. तर लक्षात येत आहे का? थोडस कळायला किंचित क्लिष्ट आहे, खूप त्याच्यात खोलात मी जात नाही आता. पण ब्रह्माच्या एका दिवसानी आणि एका रात्रीतनं जो प्रलय होतो, ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र याचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यातला जो काळ आहे त्यामध्ये जीव हा अव्यक्त स्वरूपामध्ये सुद्धा राहत असतो. तर समजलं आहे का? काही मनात शंका आहेत? मिनल माताजी, मनीषा माताजी, सुवर्ण माताजी, पुष्पलता माताजी, मनात प्रश्न आहेत का काही? पुढे जाऊया. नाही. येस. हो. भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते
रात्र्यागम्ये वशः पार्थ प्रभवत्यः रागमे. पुन्हा आपल्याला त्याचं वर्णन अजून दिलेलं आहे बघा. हरे कृष्ण. विमल माताजी वाचू शकता? कोणाला इतरांनाही वाचायचं असेल तर सांगू शकता. हरे कृष्ण. वाच माताजी. हा वाचा वाचा. पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपापच त्यांचा लय होतो. तात्पर्य या भौतिक जगतात जगातच राहण्याचा प्रयत्न करणारे अल्पबुद्धी लोक उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा भूतलावर परतून येणे भागच असते. ब्रह्मदेवाच्या दिवस काळात या ब्रह्मांडामध्ये उच्चतर अथवा खालच्या लोकात आपली कार्य करू शकतात, परंतु ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाल्यावर त्यांचा लय होतो. दिवसा भौतिक क्रिया करण्याकरता त्यांना विविध शरीरे प्राप्त होतात आणि रात्री समयी त्यांना शरीरे नसतात. त्यावेळी श्री विष्णूच्या देहामध्ये राहतात, परंतु नंतर पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्यावर ते व्यक्त होतात. भूत्वा भूत्वा प्रलीयते. दिवसा ते व्यक्त राहतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होतो. अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा ते लक्षावधी वर्षासाठी अव्यक्त स्थितीत राहतात. जेव्हा पुढील युगात ब्रह्मदेवाचा पुन्हा जन्म होतो तेव्हा ते पुन्हा व्यक्त होतात. या प्रकारे भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे ते मोहितच राहतात, परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे बुद्धिमान मनुष्य भगवत भक्तीमध्ये हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत मनुष्य जीवनाचा पुरेपूर लाभ घेतात. त्याप्रमाणे या जीवनातच त्यांना श्रीकृष्णाच्या आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते आणि कृष्ण लोकामध्ये पुनर्जन्म नसल्यामुळे ते नित्य आनंदातच राहतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आधीच्या श्लोकाचं जे आहे तेच वर्णन इथे अजून विश्लेषित ह्याच्यात जरा जास्त ते डिटेल आपण मध्ये सांगू झालंय. शकतो की पूर्णपणे येस माताजी. ह्याच्यात जरा जास्ती डिटेल मध्ये दिलंय. येस येस, तर तेच आपण आता जाणून घेऊया. तर इथे ब्रह्माचा एक दिवस आणि ब्रह्माची एक रात्र. तर ब्रह्माच्या एक दिवसामध्ये जे जीव असतात ते अस्तित्वात असतात, त्या भौतिक क्रियांमध्ये असतात. पण रात्री समयी काय असतं की जेव्हा हा प्रलय होतो, आणि जसं म्हटलंय मी की या प्रलयाचे पण टप्पे आहेत, आणि जेव्हा हा प्रलय होतो तेव्हा त्यांना शरीरे नसतात, म्हणजे ती अव्यक्त स्वरूपामध्ये असतात आणि ती लय पावत असतात. पण हे कुणाचं आहे? हे जे भौतिकतेमध्ये गुरफटलेले आहेत आणि अशा अल्पज्ञानी लोकांना की जे कृष्ण भावनेमध्ये नाहीये आणि जे भौतिक क्रिया करण्यामध्ये व्यस्त आहेत. जसं आपण म्हणतो आहोत ना की 3 गुणांच्या प्रभावाखाली येत, पण या भौतिकतेमध्ये व्यस्त असा आत्मा आहे आणि सगळं मला हे हवंय ते हवंय, आणि त्याच इच्छा आकांक्षांमध्ये जे असतात त्या इच्छा आकांक्षांमुळे त्यांना विविध शरीर कधी प्राप्त होतात? पुन्हा जेव्हा दिवस होतो ब्रह्माचा तेव्हा त्यांना पुन्हा ती वेगळी शरीर प्राप्त होतात. कारण ब्रह्माचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग आहेत. 1000 चतुर्युग म्हणजेच एक कल्प. आणि म्हणूनच ते जीव त्याप्रमाणे अस्तित्वात राहतात ज्यांना इच्छा आकांक्षा आहेत. म्हणून ते 84 लक्ष योनींमधून फिरत राहतात. रात्र सुरू झाल्यावर त्यांचा लय होतो आणि पुन्हा दिवस सुरू झाल्यावर पुन्हा त्यांना शरीर प्राप्त होऊन त्यांना निरनिराळ्या देहांमध्ये प्रवेश मिळतो. अशा प्रकारे भूत्वा भूत्वा प्रलीयते. दिवसा ते व्यक्त होतात आणि रात्री पुन्हा त्यांचा लय होत असतो. आणि अखेरीस जसं मी म्हटलं की जेव्हा ब्रह्मदेवाचा अंत होतो, ब्रह्मदेवाची 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात, 100 वर्ष हा ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे, ते जीवन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पूर्णपणे ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अंत होतो तेव्हा हे लक्षावधी वर्षांसाठी, कारण पुन्हा ब्रह्मदेव ही स्थिती पुन्हा तिथून ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यापर्यंत येईपर्यंत त्या काळापर्यंत त्या लक्षावधी वर्षांपर्यंत ते त्या अव्यक्त स्थितीत राहतात, कोण जे भौतिकतेमध्ये गुरफटलेले जीव असतात. आणि पुन्हा जेव्हा पुढील युग, जसं आपण आता म्हटलंय की या कलियुगाचा शेवट झाल्यानंतर जेव्हा कल्कीचा जन्म होऊन जेव्हा हे पूर्णपणे युग नाहीसं होईल, पुन्हा सत्ययुगाचा प्रारंभ होईल आणि मग जे कोणी जीव भौतिकतेमध्ये आहेत त्यांना पुन्हा ती शरीरं प्राप्त होतील ज्या त्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत. त्यावेळेला जे जीव आहेत आणि जे जीवतत्वामध्ये आहेत
आणि जे कृष्ण भावनेमध्ये आहेत ते निश्चितच जे बुद्धिमान आहेत आणि ज्यांनी कृष्ण भावनेचा स्वीकार केलेला आहे त्यांच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवत नाही, कारण त्यांनी मोक्ष प्राप्त केलेला असतो. ते भगवत धामालाच पोहोचलेले असतात. त्यामुळे तिथे कुठेही पुन्हा परतून येण्याचं आणि पुन्हा हा लय आणि अस्तित्वाचा पुन्हा त्या 84 लक्ष योनींमधून जन्म घेण्याचा कुठेच प्रश्न येत नाही, कारण त्यांना पुनर्जन्म मिळतच नाही. ते नित्य अशा सच्चित आनंद अशा त्या भगवंतांच्या गोलोक धामामध्ये असतात. क्लिअर झालं मनामध्ये या श्लोकामध्ये? समजलंय? हो माता. समजलं व्यवस्थित? हो मीना, माताजी. हो समजलंय? येस, ग्रेट. हो हो. ओके, आपण हा एक श्लोक घेऊया. अजून आहे आपल्याकडे वेळ, तसं आपण आज 3:30 ला सुरू केलं. येस. परस्तस्मास्तु भावोऽन्यो अव्यक्तो व्यक्तास्तनातनः यः सर्वसर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यति. येस, कोणाला वाचण्याची इच्छा आहे अजून? वाचते मी. मीनल माताजी हरे वाचू. कृष्ण. येस, हरे कृष्ण. हरे कृष्ण. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. श्रीकृष्णांची तात्पर्य, श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांची पराशक्ती ही अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. हरे कृष्ण. अशा प्रकारे हरे ही कृष्ण. व्यक्त आणि अव्यक्त अशा जड आणि जड प्रकृतीपेक्षाही जी अतीत आहे, या सगळ्याच्या अतीत आहे, ज्या पुरुषोत्तम योगामध्ये खूप सुंदर याचं वर्णन दिलेलं आहे. आणि अशी ही भगवंतांची जी परा आणि अपरा, आपण 7व्या अध्यायामध्ये बघितलं की भगवंतांची आध्यात्मिक शक्ती आणि भगवंतांची भौतिक शक्ती ही अपरा शक्ती आहे. जो जीव आहे हा तटस्थ शक्तीवर आहे आणि म्हणूनच तो कुठेतरी भौतिकतेमध्ये की ज्या अपरा शक्तीच्या उपभोगामध्ये कुठेतरी रमलेला असा हा जीव आहे जो तटस्थ शक्तीवर आहे. पण ही जी भगवंतांची पराशक्ती आहे ही ब्रह्मलोकाच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या या व्यक्त अव्यक्त म्हणजे लय पावणं आणि निर्मितीच्या खूप पलीकडे आहे. त्याच्यावरती या कुठल्याही गोष्टीचा प्रभाव नाही, कारण गुणात्मक दृष्ट्या भगवंतांची ही पराशक्ती ही सर्वोत्तम अशी आध्यात्मिक शक्ती आहे ही, आणि ही याच्या संपूर्णपणे विरुद्ध आहे. अपराशक्तीच्या म्हणजेच भौतिकतेच्या संपूर्णपणे विरुद्ध आहे. अशा या अपराशक्ती आणि जी कनिष्ठ शक्ती आहे भगवंतांची, ही अपराशक्ती म्हणजेच भौतिक शक्ती आहे आणि पराशक्ती ही भगवंतांची आध्यात्मिक म्हणजे जिथे अच्युत असे जीव आहेत, अक्षर असे जीव आहेत, जिथे कुठेही पतन होण्याचा धोका नाही, अशी ही भगवंतांची पराशक्ती आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न विवर्तन्ते तद्धाम परमम्. येस, नवीन कोणी वाचू शकतं का? अजून वाचलं तर तुमच्याही ते डोळ्याखालून जाईल. सुवर्ण माताजी आलेत आपल्या बरोबर. हरे कृष्ण सुवर्ण माताजी. अनम्यूट नाही होऊ शकत का? हरे कृष्ण माताजी. ओके, मला वाटतं काहीतरी त्यांचा ऑडिओचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, विमल माताजी वाचू शकता? हरे कृष्णा. हा, वाचू शकते. वेदांते ज्यांचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात ते परम लक्ष्य म्हणून जाणले जाते. ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही तेच माझे परमधाम होय. तात्पर्य: ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णाचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचलेल्या प्रसादांनी पूर्णयुक्त आहे. त्या धामामध्ये कल्पवृक्ष हे आहेत जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवितात. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत ज्या अमर्यादित दुधाचा पुरवठा करतात.
या धामामध्ये हजारी लक्ष्मी भगवंताची सेवा करतात, जे सर्व कारणाचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. भगवंत वेणुवादन करीत असतात. वेणू कल कन कनवत म्हणतात कन्वंत म्हणजे बासरी वादन करीत असत. वेणू म्हणजे बासरी. हम्म. त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमलदलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचे वर्णन हा मेघवर्णाप्रमाणे आहे. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनाच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र करतात परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजयंती माला आहे आणि सुंदर मयूरपंख आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगात मध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचे विस्तृत वर्णन धम्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदामध्ये कठोपनिषद 1:3-11 सांगण्यात आले आहे की भगवत धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजे परम लक्ष्य पुरुषांना परम किंचित सा काष्ठ काष्ठा परमागती. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच प्रतिकृती आहे. आहे. जेव्हा प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या. वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व त्याचे क्षेत्रफळ 84 मैल आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. असं इथे या गोलोक धामाचं वर्णन केलेलं आहे. या श्लोकामध्ये आपल्याला वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात असे परमलक्ष आणि असे जे धाम आहे हे गोलोक चिंतामणी धाम. तिथे चिंतामणी असा जो चिंतामणी आपण त्याला पाचू म्हणजे चिंतामणी नामक असं हे काय आपण त्याला म्हणतो शब्द त्याला मला आठवत नाही. चिंतामणी हा एक इच्छा पूर्ण करणारा मणीन हा मणीच आहे तो, पण त्याला एक शब्द आहे आणि अशा प्रकारे असं हे जे जसे आपले पाचू म्हणजे निरनिराळे असे हे हो, तसे हे फुलफिल रत्न करणं म्हणजेच तो रत्न मणी नावाचा स्टोन म्हणजे तसा एक त्या प्रकारचं आपल्याकडे एक ते आपण हम्म ज्याला म्हणतो की म्हणजे सोनं जिथे आपली इच्छा प्रमाणे पूर्ण होत असेल असं धाम. येस असं धाम आणि तिथे सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सुरभी गायी आहेत आणि या प्रासादांनी चिंतामणींनी या सगळ्या प्रासाद जे आहेत त्या गोलोकाचे हे या चिंतामणींनी युक्त असे आहेत. त्या तिथे कल्पवृक्ष जी कल्पवृक्ष ही त्या धामामध्ये आहेत जी कुठल्याही प्रकारचे खाद्य पदार्थ पुरवतात आणि अशा प्रकारे सुरभी नामक गायी आहेत की त्या दुधाचा अमर्याद असा पुरवठा करतात आणि हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात जे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष गोविंद म्हणून ओळखले जातात, जे बासरी वादन करता आहेत आणि ज्यांचं अत्यंत असं आकर्षक असं रूप आहे आणि ज्यांचा वर्ण हा मेघाप्रमाणे आहे. मौर्य हा माताजी. या माताजी काळजी घ्या जरा, थोडा म्यूट होऊन बोला माताजी. श्रीकृष्ण हे इतके सुंदर आकर्षक आहेत की हजारो मदनांच्या सुद्धा सौंदर्याला ते मागे टाकतात. अशा कंठामध्ये त्यांच्या वैजयंतीमाला आहे आणि त्यांनी सुंदर असं मयूरपंख आपल्या डोक्यावरती धारण केलेलं आहे. असे हे श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे गोलोक वृंदावनाचे केवळ इथं त्यांनी मोजकं आणि अशी ही गोलोक वृंदावन जे आहे आपण बघतो की राधा गोविंद, राधा रासबिहारी, राधा मदन मोहन प्रत्येक आपण जेव्हा या इस्कॉन मधल्या मूर्तींना बघतो तेव्हा त्यांच्या खाली बघा तुम्ही कमळाचे पाकळ्या बघाल आणि त्यांचं कमळामध्ये त्यांना दोघांना ठेवलेलं असतं. असं हे गोलोक वृंदावन या कमल दलांनी आणि अशा कमल दलांनी सुशोभित केलेलं आहे आणि अशा प्रकारे इथं याच्यापेक्षा श्रेष्ठ असं कुठलं धाम नाहीये. अशा या गोलोक वृंदावनाचं वर्णन आपल्याला इथे दिसतं आणि तिथे गुणात्मक दृष्ट्या असंच गोलोक वृंदावन हे पृथ्वी लोकावर जेव्हा श्रीकृष्ण अवतरले होते तेव्हा दिल्लीपासून काही अंतरावर जेव्हा आपल्याला वृंदावन जे आहे ते वृंदावन हे आध्यात्मिक विश्वातील
या वृंदावनाची कुठेतरी प्रतिकृतीच आहे. आणि जेव्हा भगवंत इथे अवतरलेले तेव्हा जिथे श्यामकुंड, राधाकुंड जसं मी वर्णन केलं आणि अनेक लीला म्हणजे अनेक कृष्ण लीला त्यांनी तिथे केलेल्या आहेत वृंदावनामध्ये, अशा या वृंदावनाला त्याची प्रतिकृती म्हटलेली आहे. आणि तसंच ते गोलोक वृंदावन जे आपल्याला आपण जे परमधाम म्हणतो, असं जे सगळ्या धामांहून उच्च धाम असं आहे, सगळ्यात श्रेष्ठ असं भगवत धाम आहे, हे गोलोक वृंदावन आहे. जिथं हजारो म्हणजे माझ्या हजारो मैलांवर आपण दिल्लीपासून बघतो, जर 84 मैलावरती असं हे गोलोक वृंदावन म्हणजे जिथे वृंदावन आहे भारतातील मथुरा जिल्ह्यामध्ये, आणि त्याचं क्षेत्रफळ 84 मैल इतकं आहे. अशा या परिसरामध्ये वृंदावन आणि तिथे कृष्णाच्या लीला दाखवलेल्या आहेत. जे वृंदावनाला गेले असतील त्यांनी नक्कीच हे सगळं बघितलं असेल, तर प्रत्यक्ष वृंदावनाला भेट नक्की द्या. आणि ज्या गोलोक वृंदावनाची प्रतिकृती ज्याला म्हटलेलं आहे, अशा वृंदावनाला वर्णन आपण इथे थोडक्यात ऐकतो आहोत. ठीक आहे, तर आपण हा एक तेही असं अयोध्येसारखं नवीन बांधतायत ना? हा, हो हो हो, असं ऐकण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना, कुठे माताजी? हॅलो, हरे कृष्ण, काय म्हणाला? तुमचा आवाज नंतर ऑडिओ काहीतरी प्रॉब्लेम आहे माताजी, नेटचा इश्यू असेल. ठीक आहे, हा एक श्लोक घेऊन आपण थांबूया. मीनल माताजी डिस्कनेक्ट झालं, डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, इथेही आता वृंदावन मध्ये म्हणजे अयोध्येसारखं बांधतायत ना? अयोध्येसारखं कुठे कुठे माताजी? वृंदावन कुठे पण म्हणजे खूप वृंदावन ना? हो वृंदावन हो हो, येस येस हा येस. खूप मोठं देऊळ बांधतायत ना हो तिथे हो पण हो, आता. येस येस, तिथे पण चालू आहे नक्कीच. येस, म्हणजे तेच ना, म्हणजे मी दिल्ली अयोध्येनंतर जवळच सांगतायत ते. अयोध्येनंतरचं पुढचं प्रोजेक्ट तेच आहे माताजी. येस, हा, म्हणजे दिल्लीपासून जवळ जे सांगतायत ती जागा ना म्हणजे. हो हो, तीच जागा. 84 मैल असं क्षेत्रफळ जे आहे हा, त्या परिसरामध्ये हे तीच सगळं जागा. आहे मथुरेपासून. येस माताजी, मथुरेमध्ये आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण हा एक श्लोक घेऊन मग थांबूया. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. वाचणार मिनल माताजी? हरे कृष्ण. मला वाटतं विमल माताजींचा पण हो, काहीतरी. वाचते. येस, हा श्लोक घेऊन हरे थांबूया. कृष्ण. सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे. तात्पर्य: या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही ते परम लक्ष्य म्हणजे परमपुरुष श्रीकृष्णांचे धाम होय. ब्रह्मसंहिता या परमधामाचे वर्णन आनंद चिन्मय रस असे करते. अर्थात असे स्थान जेथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे. तेथील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती ही भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वतःचा आध्यात्मिक विस्तार आहे, कारण तेथील अभिव्यक्ती ही पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते. प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वांमध्ये उपस्थित आहे. उपस्थित आहे. यस्यांत स्थानी अर्थात अर्थात आपल्या आध्यात्मिक किंवा भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केले आहे. भक्त्या या शब्दावरून, हरे कृष्ण माताजी, तुमचा आवाज येत नाही. हा, इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही. वेदांमध्येही गोपाल तापनी उपनिषद 3.2 भगवंत आणि त्यांच्या परमधामाचे वर्णन करण्यात आले आहे. एको वशी सर्वगः कृष्ण, त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहेत. ते परम कृपामूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले तरी त्यांनी लक्षाविधी विभूतींमध्ये स्वतःला विस्तारित केले आहे. वेदांमध्ये
भगवंतांची तुलना एका निश्चल तरीही अनेक प्रकारची फळे, फुले आणि पाने असणाऱ्या वृक्षाशी करण्यात आली आहे. वैकुंठ लोकावरती अधिपत्य असणारी भगवंतांची विस्तारित रूपे वैकुंठ लोकावरती अधिपत्य असणारी भगवंतांची भगवंतांची विस्तारित विस्तारित रूपे ही रूपे चतुर्भुज असतात आणि त्यांना विविध नावे असतात. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्ष संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ इत्यादी. ही म्हणजे श्रीकृष्णांचीच नावं झाली. हा विस्तार आहेत माताजी हे ब्रह्मसंहितेतही सगळे. हा हा हे विस्तार आहेत ब्रह्म भगवंतांचे. हा ब्रह्मसंहितेतही सांगण्यात आले आहे की भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनामध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि यामुळेच सर्व काही व्यवस्थित चालले आहे. गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतः. वेदांमध्ये श्वेताश्वतरोपनिषद 6.8 सांगितल्याप्रमाणे परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रियाच. त्यांच्या शक्ती इतक्या अनंत आहेत की ते जरी अत्यंत दूर असले तरी त्या शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचालन करतात. अगदी हरे बरोबर. कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान, धन्यवाद माताजी. तर खूप हम्म, सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि याच्यावरून हम्म. आपल्याला म्हणजे भगवंतांचे हे जे विस्तार, जसं आपण एखादी उदाहरण दिलं ना की एखादा बिझनेसमन असतो. तो बिझनेसमन त्याचं त्याचं मेन पोर्ट असतं, तिथे तो राहत असतो. पण मग हो त्याचे जे तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याचे जे काही सेंटर्स असतात तिथे प्रत्येक ठिकाणी तो तो तिथे तिथे येऊन तो स्वतः काम करत नाही. तर त्याची विस्तार म्हणजे त्याचे जे काही हा सबऑर्डिनेट असतात ते नक्कीच तिथे परत येत असतात. पण ते ओनर कोण असतो? ओनर तो बिझनेसमॅन असतो. परंतु तो प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही आणि म्हणूनच त्याच्याप्रमाणे त्याच्याच इक्विव्हॅलंट किंवा मग त्याच्या हाताखाली असणारे लोक त्याप्रमाणे असतात. आणि मग आवाजच गेला. हॅलो, आवाज येत नाहीये. येत नाही आता. हरे कृष्ण. आवाज येत नाही. हा आता आला, आता हा आला, मला वाटतं ते नेटचं काहीतरी कनेक्शन आहे. तर आता विस्तार जे आला. आहेत विस्तार जे आहेत त्याचं उदाहरण देताना मी म्हटलं की एखादा बिझनेसमन आहे. मग तो बिझनेसमन एका ठिकाणाहून बिझनेस करत आहे तर त्याच्या अजून 10-12 ठिकाणी जर बिझनेस असले तर तो प्रत्येक ठिकाणी स्वतः तिथे जाऊन ती देखरेख करू शकत नाही. तर त्या देखरेखीसाठी त्यांनी त्याचं विस्तारित म्हणजे त्याला त्याचे सबऑर्डिनेट्स आणि त्याची लोक ठेवलेली असतात. तर सांगण्याचा उद्देश हा पण ओनर कोण असतो तर तो स्वतः बिझनेसमनच असतो. तर त्याचप्रमाणे हे भगवंतांचे विस्तार आहेत. कारण भगवंत गोलोकधामी आहेत पण ते निश्चितच इथेही आहेत आणि तिथेही आहेत. त्यांचे विस्तारित रूप जी आहेत आणि म्हणून वैकुंठ लोकावर अधिपत्य असणारी भगवंतांच्या रूपांची चतुर्भुज, मग जिथे अनिरुद्ध, वासुदेव, प्रद्युम्न आणि संकर्षण अशी त्यांची रूपं आहेत आणि त्याप्रमाणे त्यांच्या रूपांचीही अजून विस्तारित रूपं जी आहेत त्याचे हे सगळी नावं आपल्याला इथे दिलेली आहेत. ज्याचा हम्म, ब्रह्मसंहितेमध्ये सुद्धा उल्लेख आहे की भगवंतांच्या या सगळ्या शक्ती आहेत आणि भगवंत हे निरनिराळे आणि म्हणूनच जे भगवंतांचं परमधाम परमलोक आहे की ज्याला सच्चित आनंद म्हटलेलं आहे की जे शाश्वत आहे, जे ज्ञानाने परिपूर्ण असं आहे आणि चिरकाळ टिकणाऱ्या आनंदाने आनंदमय आहे आणि तिथलं वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे. कारण ते आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच भगवंतांचा विस्तार कसा असतो. कारण भगवंतांनी जेव्हा भौतिकतेमधनं आपल्याला जेव्हा 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की मातीचा सुगंध मी आहे, पाण्याचा रस मी आहे, पाण्याची चव मी आहे, पृथ्वीचा सुगंध मी आहे, की या सगळ्या सूचक अभिव्यक्ती भगवंतांचीच निर्मिती आहे आणि भगवंत या भौतिकतेमधून स्वतःचं अस्तित्व दाखवत आहेत. आणि प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तींद्वारे सर्वव्यापी आहेत. कारण ते आहेत गोलोकधामामध्ये पण, परंतु ते आपल्या भौतिकतेमध्ये म्हणजे काय तर त्यांच्या निर्मितीच्या ज्या भौतिक शक्ती आहेत, जसं आपण 10व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख बघणार आहोत की सूचक अभिव्यक्ती म्हणजे मग सगळ्या नद्यांमध्ये गंगा नदी, सगळ्या पांडवांमध्ये जसं अर्जुन म्हणजे दिव्य दैवी अशा याच्यामध्ये अर्जुन, सगळ्या ऋषींमध्ये व्यासमुनी, अशा प्रत्येक सूचक अभिव्यक्तींना आपण बघणार आहोत जिथे भगवंतांचीच ती निर्मिती आहे आणि भगवंत या त्यांच्या शक्तींद्वारे त्यांच्या या त्यांच्या सर्वव्यापी शक्तींद्वारे त्या भौतिकतेमध्ये स्थित आहेत. भौतिक म्हणून भगवंत म्हणतात ना की त्या म्हणून अर्जुनाने जेव्हा
विश्वरूप दर्शनाची विनंती केली ती का? कारण की ती आपल्यासाठी, ती त्याच्या स्वतःसाठी नाही हो, की तू या भौतिकतेमध्ये आलायस ते कसं काय तुझा प्रवेश आहे, आणि त्या सगळ्याचं जाणण्यासाठी जेव्हा 10व्या अध्यायामध्ये विभूती विचारल्या आहेत आणि 11व्या अध्यायामध्ये याचं वर्णन विचारलं, हे सगळं सामान्य माणसासाठी आहे, अर्जुनासाठी नाही. कारण त्याला भगवंतांचं सगळी जे ऐश्वर्य होतं, ही कसं जे षड ऐश्वर्याने नटलेले असे भगवंत होते, त्याला त्याची पूर्णपणे कल्पना होती. परंतु हे सगळं सामान्य माणसाला येईपर्यंत, म्हणूनच भगवंतांनी हे ज्ञान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. भगवंत आणि त्यांच्या परमधामाचं वर्णनही गोपाल तापनी उपदेशनामध्ये केले. एको वशी सर्व कृष्ण हा, की केवळ श्रीकृष्ण हे एकमेव भगवंत आहेत. म्हणूनच ज्या उपनिषदामध्ये, ईशोपनिषदामध्ये पूर्णमिदस्य, की जे श्रीकृष्ण हे अवतारी आहेत, अवतार नाही, या 8 अवतारांमध्ये की भगवंत हे अवतारी आहेत. कारण श्रीकृष्णांचा हा जो अवतार आहे हा परिपूर्ण आहे, हा सड ऐश्वर्याने नटलेला आहे. विष्णूंपेक्षा सुद्धा कृष्ण हे या वेणू माधुर्याने वेगळे आहेत. आणि म्हणूनच भगवंतांचं हे जे सौंदर्य, हे जसं म्हटलं आपण की सहस्त्रावधी मदनांना सुद्धा कुठेतरी मागे टाकणारं आहे, असं त्यांचं सौंदर्य आहे, श्रीमंती आहे, ज्ञान आहे. आणि या सगळ्यापासून तरीही ते विरक्त आहेत. आणि अशा या भगवंतांच्या निरनिराळ्या आपण विस्तारांना जाणलेलं आहे. आणि भगवंत हे अत्यंत दूर असले तरी ते त्यांच्या निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचं संचालन करीत असतात. कारण निर्मिती ही भगवंतांचीच आहे आणि भगवंतच त्याचं पालन पोषण, कारण बीज देणारे पिता हे भगवंतच आहेत. ठीक आहे, सो आज आपण इथे थांबूया. इथे एक विचारू प्रश्न. आता हा, इथे त्यांनी एक म्हणलंय की आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक व भौतिक दोन्ही विश्वांमध्ये उपस्थित आहेत. मग बरोबर, ज्या विभूती सांगितलेल्या आहेत त्या विभूती म्हणजे अपरा शक्तीद्वारे अगदी बरोबर, उपस्थित. अगदी बरोबर. म्हणजे त्या भौतिकतेमधल्या विभूती आहेत. हा, म्हणून त्या भौतिकतेमध्ये भगवंत अपरा कसे आहेत? शक्तीद्वारे, अगदी म्हणजे बरोबर. त्या अपरा शक्तीद्वारे आहेत. येस, येस. आणि अपराशक्ती ही वैकुंठ भगवंतांचीच निर्मिती आहे. भौती ही त्यांचीच अपरा म्हणजे निर्मिती आहे. कनिष्ठ प्रकृती आहे. हा, कनिष्ठ आणि अशी भौतिक प्रकृती आहे, गोलोकधामामध्ये जी आहे ती पराप्रवृत्ती, पराप्रवृत्ती. पराशक्ती आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि आता अशा क्लिअर या होत चाललंय. लक्षावधी विभूतींमध्ये, म्हणजे कुठल्या तर अपरा प्रवृत्तीमधल्या सुद्धा लक्षावधी विभूतींमध्ये त्यांनी हो. स्वतःला विस्तारित केलेलं आहे. जसं आपण हा. वेगवेगळ्या ज्या ऐश्वर्य भगवंतांचं बघितलं, हो. विभूती आता 10व्या अध्यायात बघणार आहोत, त्या सगळ्या पराशक्तीतल्या, भौतिकतेमधल्या, किंवा या ज्या आपण आता जे 7व्या अध्यायामध्ये बघितलं, की ज्या पाण्याच्या अपराशक्तीच्या रसामध्ये पाण्याची चव, बुद्धिमानांच्या बुद्धीमध्ये, अपराशक्ती ही शक्तिमानांच्या सगळी. शक्तिमानांच्या शक्तीमध्ये, पृथ्वीच्या सुगंधामध्ये भगवंत आहेत. आणि म्हणूनच, कारण ही निर्मिती कोणाची? भगवंतांचीच आहे. तुम्ही सगळी निर्मिती त्यांचीच आहे, फक्त ही अपराशक्ती. अपराशक्ती, अगदी बरोबर. हरे कृष्ण. आता थोडं थोडं क्लिअर होत आहे. क्लिअर होत आहे, खूप छान. म्हणून आपण बरंच, मी ऍक्च्युली खूप सखोल जायला नको तितकी मी तुमच्या सगळ्या, कारण तुम्ही भक्तही चांगलं म्हणजे ते आत्मसात करू पाहता आहात, म्हणून मी थोडीशी जास्त सखोल जाते, की जी दुसऱ्या लेवलला जास्त जाण्याची तितकी हे नाहीये. पण तरीही मी तुमच्या प्रश्नांनुसार, आणि आपण म्हणजे ठीक आहे, 3ऱ्या-4थ्या टप्प्यावरही तुम्हाला जाणताच येईल, 4थ्या टप्प्यावर नाही, पण 3ऱ्या टप्प्यावरची जी ती 3 पुस्तकं तुम्ही जेव्हा पुढची वाचाल, तेव्हा तुम्हाला भगवद्गीता अजून त्याच्यातनं सखोल तितकीच कळेल, कारण ती त्याच्याशीच संलग्न आहे. पण निश्चित मला आनंद आहे, तुम्ही हा अभ्यास भक्तिवृक्षातून असाच चालू ठेवा आणि आपण तितकंच सखोल ज्ञान घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर मी शेअरिंग थांबवते आणि रेकॉर्डिंग थांबवते. कोणाला काही प्रश्न तरी असतील तर तुम्ही विचारू शकता. मला वाटतं येस.